आज आम्ही आलो आहे एलओसी मध्ये. व्हॉट इज एलओसी? लाईफ ऑफ पायच्या त्या पिरियडला तो मूवी फार हिट झाला होता. पण काय सध्या चर्चा अशी आहे की चहावाले आणि चहावाले काय करतील. तो सिव्हिल इंजिनिअरिंग करून चहावर आला आहे. माझ्यासाठी पण हे अनएक्सपेक्टेड होतं की मी इंजिनिअरिंग केल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर मी चहा सारख्या फील्डमध्ये येऊन जाणार. ते म्हणतात की लाईफ सर्वात जास्त अनप्रेडिक्टेबल आहे. जेव्हा एलओसी सुरू केलं तेव्हा मला ते जाणवलं. सुरुवात कशाने झाली तुम्ही कधी स्वप्नामध्ये पण इमॅजिन नाही केलं होतं की यार मी नागपूरला येऊन नागपूरला सेटल होणार किंवा बिझनेसमध्ये येणार किंवा बिझनेसमध्ये येऊन पण फूड इंडस्ट्रीमध्ये ते पण चहाच्या याच्यामध्ये येणार. अशी फार कमी लोक असतात ज्यांची ती पॅशनला त्यांच्या प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करतात. त्यामुळे जेव्हा 1 ते 1.5 वर्ष मला जॉबला कम्प्लीट मला वाटायला लागले की प्रत्येकाला स्ट्राईक होते. मला नाही प्रत्येकाला स्ट्राईक होतं की दिस इज नॉट समथिंग की जे त्यांना लाईफ टाईम करायचं आहे. तर खूप कमी लोक असतात की ज्यावर कॉल घेऊन त्याला कन्वर्ट करतात किंवा थांबून जातात. मुंबईने या जगणं शिकवलं की पुण्याचं कल्चर आणखी जास्त रिच होतं आणि नागपूर तर लहानपणापासून जिथे वाटलं प्रत्येकांचा मध्ये ड्रीम असतं की मला असं वाटत नाही की कुठलाही पर्सन त्याला वाटत असेल की मी त्याचं होमटाऊन सोडून जावं. फक्त रिझन हेच असतं की तिथे त्या सिटीमध्ये अपॉर्च्युनिटीज नसतात किंवा त्या प्रकारे त्याला वाटत नाही की सिटीमध्ये माझी ग्रोथ होऊ शकते. त्या कारणानेच कुठलाही माणूस त्याचं होमटाऊन सोडतो. जे म्हणतात नाही जी कॉफीची वेब सीसीटीने आणली तसं मी तुम्हाला गॅरंटी म्हणू शकतो की नागपूरला चहाची वेब एलओसीने आणली. मला असं वाटतं की प्रत्येक बिझनेसमध्ये प्रत्येक माणसांनी स्वतःला अपग्रेड करायला हवं. नागपूरचे कुठले मोठे ब्रँड अजूनपर्यंत बाहेर नाही गेले किंवा नागपूरचे इनहाऊस ब्रँड मोठे नाही झाले. स्पेशली ऑफिसमध्ये लिटरली ऑफिसमध्ये कोणाला विश्वास नव्हता मी सांगायचो की मी चहाचं दुकान टाकतोय म्हणून मी जॉब सोडतोय. सर्वजण लिटरली हसायचे माझ्यावर. मला पण कप वॉश करायला सुद्धा लागत नाही. मला एका पिरियडला तुमच्या जर निश्चय ठाम असला की हे करायचं आहे तुम्ही त्यातून लाज हा शब्द निघून द्यायला पाहिजे. आपल्याकडे ना मराठी माणसामुळे खाली खेचणारे लोक जास्त राहतात विश्वास ठेवत नाही. तुम्हाला नागपूर जर तुम्ही कॉम्प्युटरमध्ये हल्दीराममध्ये टॅक्सेशनमध्ये किंवा इन्कम टॅक्समध्ये लोकांना इतका मग वाटण्यात चालला जातो की त्यांना कस्टमरला एखादी गोष्ट एंड युजरला महागात मिळते. त्यांनी महागाई भरपूर वाढून जातात. इंडियामध्ये गरीब लोक आणखी गरीब होते आणि श्रीमंत लोक श्रीमंत होतात. तर मेन रिझन हा टॅक्सेशन आहे. ऑन एन एव्हरेज माझे रेग्युलर जे आउटलेट्स आहेत ते मिनिमम 50 ते 60,000 रुपये मिनिमम महिन्यात प्रॉफिट करतात. आज चहा प्यायला पाहिजे. या क्या बात आहे. जागा तर छान दिसते. अरे या 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 मी तेच म्हटलं तुम्ही अजून आले कसं नाही. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिषेक घांगरेकर आणि आज मला चहा प्यायची जरा जास्त इच्छा झाली म्हणून मी एलओसी मध्ये आलोय चहा प्यायला. त्याचं कारण असं एलओसीच का तर असा एक विद्यार्थी जो सिव्हिल इंजिनियर होता, एक ज्युनियर इंजिनियर होता आणि त्याच्यावरून त्यांनी स्वतःचा एलओसीचा प्रीमियम आउटलेट ओपन केलं आणि आज इतका चांगला नागपूरमध्ये बिझनेस करतोय. हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ना आपल्या सगळ्यांसमोर यायला. म्हणून आज आम्ही इथल्या चहाची चव घेणार आहे आणि त्याच्यासोबत बातचीत पण करणार आहे. कारण माझं तर ठरलंय टॉपिक कुठलाही असो बातचीत तो बनती आहे यार. आ जाओ. एलओसी नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे बातचीत.com मध्ये. आणि आज आम्ही इथे आलो आहे आणि आज आपण ज्यांच्याशी चर्चा करणार आहे त्यांचा प्रवास खूप वेगळा आहे बरं का. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू केला आणि आज नागपूरमध्ये चहा म्हटलं की त्यांचा चहा पण प्रसिद्ध झालेला आहे. आणि नक्कीच तुम्हाला लक्षात आलं असेल की आज आपण कुठे आलो आहे. तर आज आम्ही आलो आहे एलओसी मध्ये आणि एलओसी मध्ये आज ज्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे ते म्हणजे एलओसीचे ओनर माननीय श्री शुभमजी दाबरे सर. सर नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. आणि आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहे की कसा हा प्रवास होता आणि सध्या काय म्हणजे चहाचा जो प्रकार आहे चहाला जी काय म्हणतात पसंती मिळाली आहे सो त्याबद्दल आपण पूर्ण जाणून घेणार आहे. आणि मुळात एलओसीचा हा जो प्रवास होता आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे जो कदाचित येणाऱ्या तरुण पिढीसाठी इन्स्पिरेशनल असणार आहे. सो आपलं खूप खूप स्वागत आहे बातचीत. आता एलओसीचा फुल फॉर्म म्हटलं तर लाईफ ऑफ चाय. आता चर्चा किंवा बातचीत पण कशावर होते? चहावर चर्चा. तर म्हणूनच चहावर चर्चा, चहावर बातचीत आपण जर करायला गेलो तर व्हॉट इज एलओसी? लाईफ ऑफ चाय. हे नाव एलओसी म्हणजे लाईफ ऑफचे नावच ते कम्प्लीट त्यामध्ये की जनरली साधारण प्रत्येक माणसाची सुरुवात सकाळची चहापासून होते. दुपारी पण चहा लागतो, संध्याकाळी पण लागतो, कोणाकोणाला रात्री जेवणानंतर पण चहा लागतो. तो माणसाची प्रत्येक साधारण माणसाचा दिवस हा चहाच्या अवतीभोवती फिरत असतो. त्यामुळे आम्ही विचार केला की यार लाईफ ऑफ चाय असावा आणि ते प्रत्येकली परफेक्टली त्याला सूट होतं. त्यामुळे आम्ही त्याचं नाव लाईफ ऑफ चाय ठेवलं होतं. आणि लाईफ ऑफ पायच्या त्या पिरियडला तो मूवी फार हिट झाला होता आणि लोकांना ते शॉर्ट अँड कॅची वर्ड्स खूप लवकर अट्रॅक्ट करतात. जसं सीसीडी कॅफे कॉफी डे. आम्हाला असं होतं की नाव शॉर्ट असावं, प्रत्येकाचा तोंडावर लगेच यावं की जर त्यांनी म्हटलं की कुठे भेटतोय तर आपण एलओसीला भेटूया. म्हणजे ते थोडं स्टायलिश पण वाटेल, कॅची पण वाटेल आणि जस्टिफाईड करेल जे प्रोडक्ट आम्ही लोकांना विकतोय.
सो त्यामुळे आम्ही ते लाईफ ऑफ चाय ठेवलं. म्हणजे लाईफ ऑफ पायला ऑस्कर मिळाला होता तर लाईफ ऑफ चायला पण ऑस्कर मिळणार आहे वाटते, असं होऊ शकतं भविष्यामध्ये. बघा ऑस्करचं तर माहिती नाही, पण काय सध्या चर्चा अशी आहे की चायवाले आणि चहावाले काय करतील काही तसं सांगायला काही- नाही. सो कसं आहे, आपण आहे ना एलओसी म्हणा किंवा कुठल्याही चहावाल्याला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही, बरोबर. बिलकुल नाही. पण खरंच आहे की हा एलओसी आज एवढा मोठा तुम्ही प्रीमियम आउटलेट काढला आणि आज इतके ब्रांचेस आहेत. बरोबर. म्हणजे कशी झाली सुरुवात की एक तर मला असं कळलं की तू सिव्हिल इंजिनिअरिंग बरोबर. सिव्हिल इंजिनिअरिंग वरून एकदम चहावर म्हणजे तसं आम्हाला खूप ट्रान्झिशन माहितीये की चहावाल्यांपासून ते आज लोक कुठपर्यंत पोहोचले, बरोबर. पण तू सिव्हिल इंजिनिअरिंग वरून चहावर आला आहे. म्हणजे मला सुद्धा माहिती नव्हतं की यार मी या फील्डमध्ये येणार. म्हणजे कम्प्लिटली माझ्यासाठी पण हे अनएक्सपेक्टेड होतं की मी इंजिनिअरिंग केल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर मी चहा सारख्या फील्डमध्ये येऊन जाणार. ते म्हणतात की लाईफ सर्वात जास्त अनप्रेडिक्टेबल आहे. हे जेव्हा एलओसी सुरू केलं तेव्हा मला ते जाणवलं. तेव्हा तर नाही म्हणता पण आता जेव्हा 5 वर्षानंतर मी जेव्हा मागे वळून बघतो की यार सुरुवात कशावेळी झाली होती, मी कधी स्वप्नामध्ये पण इमॅजिन नाही केलं होतं की यार मी नागपूरला येऊन नागपूरला सेटल होणार किंवा बिझनेसमध्ये येणार किंवा बिझनेसमध्ये येऊन पण फूड इंडस्ट्रीमध्ये, ते पण चहाच्या याच्यामध्ये येणार. क्या बात. तर याची सुरुवात कॉलेजपासून झाली. कॉलेजपासून नाही म्हणता, कॉलेजमध्ये म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग झालं त्यावेळेला तर काहीच फोकस नव्हता की यार की मला पुढे जाऊन हे करायचं की ओके. फक्त तेव्हा हे होतं की यार इंजिनिअरिंग पहिले कंप्लीट करायची आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मला इंटरेस्ट होता त्यामुळे मी कोर ब्रांच ती सिलेक्ट केली होती. आफ्टर इंजिनिअरिंग जसं प्रत्येकाला काही जणांची इच्छा होतं की यार कोणाला गव्हर्नमेंट सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करायचं आहे, कोणाला फ्युचर एज्युकेशनसाठी. माझं सिम्पल अँड सॉर्टेड होतं की मला सध्या तरी जॉब करायचा आहे. जॉब नंतर पुढचं आपण बघूया की काय करायचं. तर त्या पिरियडला मी कॅम्पस प्लेसमेंट थ्रू माझं कोर कंपनीमध्ये सिव्हिलमध्ये पुणेला सिलेक्शन झालं. तर 4 वर्ष मी मुंबईला होतो आणि त्यानंतर 2.5 ते 3 वर्ष मी पुणेला होतो. तर पुणेला जॉब करताना म्हणजे असं राहायचं की माझं सिव्हिल इंजिनिअर जॉब. सिव्हिल इंजिनिअर म्हटलं सर्वात जास्त चहा. काही पण झालं की चला साईटवर झालं की चहाला चला. तर तिथे साईटवर अशी टपरी लागून राहायची. त्या टपरीवर आम्ही जायचो सकाळ, म्हणजे लिटरली त्या पिरियडला मी दिवसातून 7 ते 8 कप चहा तर मी सहज प्यायचो. तर चहा तो कम्प्लिटली नेहमी रिलेटेडच होता. आणि जसं मी सांगितलं की अरे चहा त्या पिरियडला असं वाटायचं की यार 1 वर्ष 1.5 वर्ष माझा कम्प्लिटली तिथे जॉब झाला. मी म्हणजे 1 ते 1.5 वर्ष जेव्हा जॉबची माझा स्पेंड झाला त्या पिरियडनंतर यार वाटायला लागले की यार हे कुठेतरी यार आपण ही अशी गोष्ट नाही की जी मला लाईफ टाईम करावायला आवडेल. म्हणजे असं वाटतं की माझ्या जो इंटरेस्ट असे फार कमी लोक असतात ज्यांची ती पॅशनला त्यांच्या प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करतात, राईट. तर मला पहिलेपासून हे होतं की यार मला कुकिंग फूड फील्ड खूप जास्त आवडायची. आणि दुसरी जी होती ती आर्ट्स अँड क्राफ्ट्स किंवा इव्हेंट्स हँडल करणं, त्या गोष्टी कॉलेजपासून मला पर्टिक्युलरली आवडायचं. कॉलेजमध्ये पण मी नेहमी हॉस्टेलमध्ये कुकिंग करायचो. पुणेमध्ये पण फ्लॅटमध्ये जेव्हा राहायचो तर मला जर खाली वेळ मिळाला तर प्रत्येकाला कोणाला क्रिकेट खेळायला आवडतं, कोणाला काही करायला आवडतं. मला खाली वेळ जर वाटलं की यार मला स्वतःहून कुक करून दुसऱ्याला खाऊ घालायला जास्त आवडायचं. मला कुकिंग नेहमी हा इंटरेस्टेडच फॅक्टर होता. त्यामुळे जेव्हा 1 ते 1.5 वर्ष मला जॉबला कम्प्लीट झालं मला वाटायला लागलं की प्रत्येकाला स्ट्राईक होते, मला नाही प्रत्येकाला स्ट्राईक होतं की दिस इज नॉट समथिंग की जे त्यांना लाईफ टाईम करायचं आहे. तर खूप कमी लोक असतात की ज्यावर कॉल घेऊन त्याला कन्वर्ट करतात किंवा थांबून जातात. तर मला त्या पिरियडला ते क्लिक झालं की यार दिस इज नॉट समथिंग की जे मला आयुष्यभर करायचं आहे. तर तेव्हा मी डिसाईड केलं की चला MBA करूया. आणि MBA कर लेते हैं. फायनली ते राहते की कुछ नहीं मिला तो MBA तो जरूर. म्हणजे इंजिनिअरिंग झालं म्हटलं परत MBA करूया. MBAचे मी क्लासेस पण लावले. माझ्या मित्र पुण्याला होता सोबत मी कोथरूडला पुण्याला क्लासेस लावले. 2 ते 3 महिने मी क्लासेस केले आणि परत म्हटलं की इंजिनिअरिंग केल्यानंतर मी जॉब आलो. मला परत तो पॉईंट झाला. परत MBA केल्यानंतर मी जॉब करायला परत जर हा पॉईंट क्लिक झाला की दिस इज नॉट समथिंग आय वॉन्ट टू डू. म्हटलं यार हे काही व्यवस्थित नाही. आणि त्या पिरियडला ती एक चालली जाणार की यार मी परत रिस्क नाही घेऊ शकणार. आणि रिस्क कॅलिबर घेण्याची जी कॅपॅसिटी जे 25-24 वय जे असतं पर्टिक्युलर पर्सनचं त्या पिरियडला मला वाटतं की आपली एनर्जी पण सर्वात जास्त हाय असते, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप कमी असतात आणि तुम्ही जे म्हटलं ते रिस्क तुम्ही घेऊ शकता. मग त्यावेळेला विचार केला यार की मला जे आवडतं ते का बरं नाही करावं. तर मला कुकिंग फील्ड खूप जास्त आवडायची. तर मी विचार केला की यार दिस इज समथिंग गुड की ज्या फूड इंडस्ट्रीमध्ये आपण यायला पाहिजे. आणि त्या पिरियडलाच पुणेला चहाचा क्रेज भरपूर जास्त सुरू होतं. म्हणजे जस्ट म्हणता येईल ना की तो राईट मोमेंट ग्रॅप केला मी की पुणेला बघितल्यावर खूप जास्त चहाचं ॲटमॉस्फिअर त्या पिरियडला डेव्हलप झालं होतं, मार्केट झालं होतं. आणि त्या कंपॅरिझन नागपूरमध्ये काहीच नव्हतं. नागपूर का कुठल्या पण ज्या छोट्या सिटीज होत्या तिथे काहीच नव्हतं. म्हटलं की यार दिस इज समथिंग की यार तुम्ही जी अपॉर्च्युनिटी त्या पिरियडला कॅच करायला पाहिजे. आणि त्या पिरियडला मी ठरवलं की आपण चहाच्या बिझनेसमध्ये यायला पाहिजे. अशा प्रकारे मग ती जर्नी हळूहळू सुरू झाली. म्हणजे मुंबईला पण राहिलाय, बरोबर, पण राहिलाय, नागपूरला पण राहिलाय. बरोबर. पण
मग आवडतं काय आता तर सध्याचा एलओसी इथे सेटल झालाय, पण प्रामाणिकपणे एक तर विचारायचं की तिन्ही मुंबई पुढे की नागपूर? नाही तिन्ही शहराचं म्हणजे माझ्या लाईफमध्ये भरपूर जास्त इम्पॉर्टन्स आहे की मुंबईने यार जगणं शिकवलं की यार कसं राहायचं. म्हणजे असं म्हणतात की जो माणूस मुंबईमध्ये राहिला तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात राहू शकतो. ते खरं आहे, कारण की तिथे ज्या पिरियडला आम्ही हॉस्टेलला राहिलो तिथे कॉलेजेसचे मित्र मिळाले आणि ज्या मॅनेजमेंट स्किल आहे तुम्ही मोठ्या सिटीमध्ये जाऊन स्वतःहून हँडल करतात सर्व गोष्टी करायच्या. 4 वर्षांनी खूप जास्त मुंबईने डेव्हलप केलं. मग मुंबईनंतर आम्ही पुणेला गेलो. पुणेला जॉब करताना ती वेगळी सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येऊन जातं आणि पुणेचं कल्चर आणखी जास्त रिच होतं. मुंबईमध्ये जनरली ट्रॅफिक आणि लोकलमध्येच ट्रॅव्हल करायचं, पुणेमध्ये बाईक निघून इकडे तिकडे फिरा. तर पुणेमध्ये जास्त अजून प्लेसेस आम्ही एक्सप्लोर करायला एवढं मुंबईला नाही केलं. मुंबईला कॉलेजमध्ये होतो तेव्हा लिमिटेड पैसे मिळायचे. बरोबर. पुणेमध्ये आल्यानंतर तुम्ही स्वतःहून सॅलरीड माझी सॅलरी यायची, पुणेमध्ये अजून जास्त प्लेसेस आणखी जागा एक्सप्लोर करायला मिळाल्या. त्यामुळे जितकं जास्त लोकांना भेटलो, जितक्या जास्त जागा बघितल्या त्याचा तो एक्सपिरियन्स नक्कीच कामात आला. आणि नागपूर तर लहानपणापासून जिथे वाढलं प्रत्येकाचं म्हणजे ड्रीम असतं की मला असं वाटत नाही की कुठलाही पर्टिक्युलर पर्सन त्याला वाटत असेल की मी त्याचं होमटाऊन सोडून जावं. फक्त रिझन हेच असतं की तिथे त्या सिटीमध्ये अपॉर्च्युनिटीज नसतात किंवा त्या प्रकारे त्याला वाटत नाही की मी तिथे सिटीमध्ये माझी ग्रोथ होऊ शकते. त्या कारणानेच कुठलाही माणूस त्याचं होमटाऊन सोडतो. त्या पिरियडला नागपूरलाचीच कंडिशन होती, ज्या पिरियडला सोडली नागपूरला त्या पिरियडला नव्हतं. पण आताचं नागपूर आणि तेव्हाचं नागपूर फार फरक आहे. जर मला आता तुम्ही म्हणाल की यार तुला परत मुंबई किंवा पुणेला जायचं आहे तर तू जाशील की नागपूरला थांबशील, तर मी 100% मी नागपूरलाच थांबेल. कारण की ती नागपूरच्या लाईफची आता मला सवय झाली होती. त्या पिरियडला नव्हती. नागपूर फार डेव्हलप झालाय. फक्त नागपूरचं टेम्परेचर बघ डेव्हलप झालेलं आहे. आता डेव्हलप झालं आता म्हणजे अदर सिटीजमध्ये मुंबई दिल्लीला जास्त टेम्परेचर आहे, नागपूरला कमी आहे. तर ती फार छान गोष्ट आहे. तर आता तुम्ही नक्कीच नागपूर सिलेक्ट करेल कारण की नागपूर ही माझी आता कर्मभूमी झालेली आहे. जन्मभूमी होती कर्म. पण चहा कुठला जास्त आवडतो म्हणजे मुंबईचा, पुण्याचा की नागपूरचा? मला आता एलओसीचा पर्टिक्युलर कारण की तो चहा मी दुसऱ्याकडून न करता मला जो टेस्ट आवडतो, कारण की एलओसीचा मेनू जो आम्ही क्राफ्ट केला होता तो मी अशा प्रकारे क्राफ्ट केला. पूर्ण मेन्यू आम्ही स्वतःहून एक्सपेरिमेंट करून घेतला. कुठलाच असं नाही की मी युट्यूबवरून बघितलं याचं, कारण मला वाटलं की ही टेस्ट अशी इम्प्रोवाइज करू शकतो. सर्व गोष्टी नॅचरली आहे. कारण की ज्या पिरियडला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मी पर्टिक्युलरली कोणाकडून इन्स्पायर्ड झालो होतो. पुण्याला बरेचसे ब्रँड्स होते, त्यांची चहाची टेस्ट कम्प्लिटली वेगळी होती, त्यांच्या चहाचा कन्सेप्ट वेगळा होता. पण आमचा चहा कम्प्लिटली त्यामध्ये अद्रक, जसे पुणे त्या साईडला अद्रक चहा वगैरे फार कमी चालतो. तिकडे लोक इलायची चहा आणि ते सॉफ्ट जातात. नागपूरच्या लोकांना स्पायसेस जास्त हवे असतात. जसं नागपूरचा साऊजी, तसं नागपूरच्या लोकांना विदाऊट अद्रकचा चहा म्हणजे तो जात नाही. तर आमच्याकडे पहिले आम्ही कमी प्रोपोर्शनमध्ये अद्रक टाकतो. लोकांना म्हणजे की आणखी स्ट्रॉंग पाहिजे, आणखी स्ट्रॉंग पाहिजे. नागपूरची टेस्ट बस त्या प्रकारे वेगळी आहे. त्यामुळे माझा पण फेवरेट स्वतःचा अद्रक चहाच आहे. आणि ते म्हणतात की फूड फील्डमध्ये आल्यानंतर तुम्ही स्वतःला पर्टिक्युलर फूड खायची इच्छा होत नाही. माझ्या बाबतीत पर्टिक्युलरली तसंच झालं. मी कुठलंच फूड खात नाही. फक्त चहा अशी गोष्ट आहे की मी आता पण सकाळ दुपार संध्याकाळ कंटिन्यूस सोडतो. ती आता पण सुटली नाही आणि ती आता पण नेहमी मी चहा घेत असतो. पण हे चहाचं कुठून आलं म्हणजे की नाही यार फूड मध्ये तर किती व्हेरायटी होती. बरोबर. आपण कॉन्टिनेंटल फूड टाकू शकतो. बरोबर. तर्री पोहा नागपूरमध्ये म्हटलं. बरोबर. पण नाही भाई मेरे को करना है तो चाय का ही करना है. मतलब असं कोणी नागपूरला कोणी चहासाठी इन्स्पिरेशन आहे का? बरोबर. नाही त्यासाठी नाही नागपूरला तर चहा म्हणजे मी जेव्हा नागपूरला आलो की नागपूरला मी जेव्हा कॉलेज लाईफमध्ये होतो म्हणजे 10वी-12वी पर्यंत नागपूर मी स्वतःहून मी फिरलो नव्हतो. जिथे मी मानेवाडा पहिला उठलेला ते मानेवाडा चौक त्याला म्हणतात, हे मला 10वी-12वी पर्यंत माहिती सुद्धा नव्हतं. मी उठून 2 ते 3 चौक तिथे पुढे राहायचो. माझं नागपूरला त्या पिरियडला फिरणं फार कमी होतं. तर जेव्हा पिरियडला मी नागपूरला जेव्हा सर्च केलं ना की नागपूरला चहा करायचा आहे, तर नागपूरच्या आधी रँडमली जेव्हा तुम्ही म्हणतात की ती बिझनेसची प्रोसेस कशी झाली, बरेचसे सर्वजण कसं येतात की आयडिया येतात मला करायचं आहे, डायरेक्ट पडून जातात. तर माझी डायरेक्ट आम्ही बिझनेसमध्ये नाही तर 6 महिने अगोदर तर आमच्या रिसर्च पिरियडमध्येच गेला की यार मी जो बिझनेस करतो आहे त्यामध्ये माझं पॅशन आहे का, खरंच मला आवडतं आहे का, दुसरं त्याची स्केलेबिलिटी आहे का, त्याची सस्टेनेबिलिटी आहे की तो स्केलेबल आणि सस्टेनेबल होऊ शकतो का. तो पण एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर होती. भली माझ्या डोक्यात खूप आयडिया असेल पण पर्टिक्युलर त्या सिटीमध्ये तो जर सस्टेनेबल आणि स्केलेबल नसेल तर काहीच अर्थ नाही. आणि काही बिझनेस असे असतात की ते पर्टिक्युलर त्या एका स्टोरपर्यंत सीमित राहतात पण त्याला तुम्ही स्केल नाही करू शकत. तर ते खूप महत्त्वाचं होतं. नंतर फ्लेक्झिबल, तो जर मला काही गरज पडली तर त्यात फ्लेक्झिबिलिटी थोडीफार मी ॲड करू शकतो का. ह्या बऱ्याचशा गोष्टी मी सर्च केलं होतं. नागपूरच्या खूप साऱ्या मी टपरी, जसं की तो आपला आय गेस मिठाई टी स्टॉल जे आपल्या शंकरनगर चौकातला तो अद्रक चहा तो एकच फेमस होता. मी तिथला चहा पिला होता. मोहिनपुराला जाऊन चहा पिला. म्हणजे खूप ठिकाणी चहाची रिसर्च केली की नागपूरला चहा मिळतो कसा, त्या प्रकारे चहाच्या रेसिपीमध्ये ती डेव्हलपमेंट केली आणि त्यानंतर तो फायनली चहा आपला प्रोडक्ट डेव्हलप झाला. आणि तुम्ही म्हटलं की चहाच का बरं, तर त्यामागची सायकोलॉजी अशी होती की मी जनरली माझं असं ऑब्झर्वेशन आहे की बरेचसे सारे फूडचे वेव्ज आल्यात आणि गेल्या. जसे पर्टिक्युलरली तुम्ही आता इथे माझ्या प्रीमियम कॅफेमध्ये सर्व टाईपचं फूड मिळतं, पण काही एक देसी फूड असतो जो मी लास्ट 50 वर्ष जर तुम्ही मागे हिस्ट्री वळून बघाल किंवा 100 वर्ष तरीही तो होता. जसं की तुम्ही म्हटलं की चहा,
चहा 100 वर्ष 500 वर्ष अगोदर पण लोक घेतच होते, ज्या पिरियडला चहाचे झालं. चहा आता पण लोकांना सकाळ दुपार संध्याकाळ लागतो. चहा येणाऱ्या पुढच्या 100 वर्षात पण मी तुम्हाला गॅरंटी सांगू शकतो की चहा राहणार आहे. बिलकुल. जसं चहासोबत बऱ्याचशा, जसं की थंडीमध्ये लस्सीला कोणी रिप्लेस करू शकत नाही. जरी किती माझ्याकडे आता मॉकटेल्स मिळेल, कॉकटेल्स मिळेल, मोहितोज मिळतात लोकांना, पण मजा जी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला उसाच्या रसाने लस्सी पिल्यावर येते ती मॉकटेल पिल्यावर येत नाही. बरोबर. तर तसंच हा चहा एक फूड आहे, चहा एक ड्रिंक आहे की जे प्रत्येक माणसाला, आणि इरेस्पेक्टिव्ह ऑफ द एज, जेंडर, प्रोफेशन, सर्वजण. जसं की जनरली तुम्ही कॉफी म्हणाल, एक्सप्रेसो कॉफी, तुमचे वडील किंवा माझी एक्सप्रेसो कॉफी नाही मिळेल. चहा असा आहे की 5 वर्षाचा 7 वर्षाचा मुलगा पण चहा प्यायला सुरुवात करतो, तो म्हातारा 80-90 वर्षाचा मुलगा पण चहा पितो. तर त्याची स्केलेबिलिटी खूप होती आणि रिस्क फार कमी होतं त्याच्यामध्ये. मला माहिती होतं की यार मी कुठे चौकात प्रॉपर लोकेशन बघून ओपन जरी केली, मला असं नाही की मला डिपेंडेंट राहायचं की फक्त कॉलेज क्राऊडवर डिपेंडेंट राहायचं. त्यामुळे लो रिस्क आणि हाय स्केलेबिलिटीमध्ये मला असं वाटलं की चहा आहे. आणि चहाचं मार्केट त्या पिरियडला अजूनपर्यंत डेव्हलप झालं नव्हतं नागपूरला. आणि नागपूरला त्या पिरियडला टपरी कल्चरच चालायचं की प्रत्येकजण जाऊन फक्त मुलांपुरताच तो लिमिटेड होता चहा त्या पिरियडला. म्हणजे असं राहायचं की कॉलेजची मुलं तिथे जाऊन कट्ट्यावर बसतील, आपले सिगरेट घेतील आणि चहा करतील. तर कुठल्या मुलीला किंवा फॅमिलीला चहा प्यायची इच्छा आहे, त्यांना घरी जाऊन चहा प्यायचा. दुसरं त्यांना काहीच ऑप्शन नव्हतं ना. सीसीडींनी जे म्हणतात ना, जी कॉफीची वेव सीसीडीनी आणली, तसं मी तुम्हाला गॅरंटी म्हणू शकतो की नागपूरला चहाची वेव एलओसीनी आणली. कारण की ज्या पिरियडला एलओसी आमचं सुरू झालं त्यावेळेला नागपूरला मला वाटतं की अगोदर फक्त चायविला होता 1 वर्ष अगोदर, पण ते त्यापर्यंत लोकांपर्यंत ते नव्हतं. कारण त्यांचा ॲम्बियन्स म्हणा किंवा अदर प्रकारचे त्यांच्याकडे क्वालिटीचे चहा बनवायचं, माझ्याकडे नॅचरल इन्ग्रेडियंट यूज होतात. माझ्याकडे आता पण चहा स्मॉल बॅचेसमध्येच बनतो. त्यामध्ये आपण नॅचरल अद्रक आहे तर अद्रकच टाकतो, इलायची आहे तर इलायचीच टाकतो. रेसिपी एकदम सिम्पल आहे, खूप काही कॉम्प्लिकेटेड असं नाही आहे. पण जी गोष्ट ऑथेंटिक आहे ती ऑथेंटिक त्या प्रकारे आम्ही लोकांना देतो आहे. ते ॲम्बियन्स लोकांना देतो की लोकांना वाटतं की यार जेव्हा सुरुवातीला मी एलओसी सुरू केलं तर आम्हाला आताही आवडतं. मानेवाडाला जेव्हा आम्ही सुरू केलं, माझ्याकडे लिटरली लोक विचारायचे की दादा इथे चहा मिळतो का. म्हणजे आमचे जे डेली स्वीपर्स होतात, ते झाडू लावणारे वगैरे लोक येतात, त्यांना ऑकवर्ड वाटायचं की यार एवढ्या चांगल्या ठिकाणी 10 रुपयात चहा आहे. म्हणजे तिथे बोर्ड लावून जातील लोक, आत येऊन आम्हाला विचारायचे की दादा आम्ही इथे बसून चहा पिऊ शकतो का. म्हणजे ते इतकं बॅरियर होतं लोकांमध्ये की यार 10 रुपयाच्या चहा आहे आणि इतकं चांगल्या ॲटमॉस्फिअरमध्ये इथे सर्व चांगले लोक दिसतात, मला कोणी डॉक्टर दिसायचे, इंजिनियर. त्यामध्ये जर मी इथे जाऊन जर चहा पिला, खाली ठेवून जर मी इथे जाऊन जर चहा पिला तर ह्या लोकांना ऑड तर नाही वाटेल की इतकं जास्त बॅरियर होतं नागपूरमध्ये. म्हणजे ते म्हणतात की फक्त जे नॉर्मल लोक आहेत ते फक्त टपरीवर जातील, जे चांगले हायफाय लोक आहेत ते मोठ्या कॅफेजमध्ये जाऊन करू शकतील. ते बॅरियर एलओसीने नियर टू 0 केलं. त्यामुळे ते खूप बेस्ट झालंय. आता कॉफी आली आहे, कोल्ड कॉफी आली आहे. तसं एलओसी फेमस तर चहासाठी आहे, पण ठीक आहे आज आपण कोल्ड कॉफी ट्राय. आता गरमी होते म्हणून तुम्हाला कोल्ड कॉफी प्यायची होती, कोल्ड कॉफी पिलो आहे. आणि प्लीज म्हणजे मी थोडंसं ऑडियन्सला दाखवणं चाहतो एलओसी लाईफ ऑफ चाय. आणि खरंच खूप सुंदर डिझाईन काढलेली आहे याच्यावर, जर दिसत असेल तर दाखवून देऊ. असं काही नाही, पद्धतशीर वेगळं दाखवून देऊ. अरे ठीक है अरे इतना नहीं. अबे पण चाय पे ऐसा भी हो सकता है, ये तो अभी तक मैंने बरिस्टा में देखा था भाई. म्हणजे असंही होऊ शकतं, चहावर सुद्धा अशा गोष्टी होऊ शकतात. नाही, दिस इज कॉफी. ओके, ती कॉफीच आहे का. ही कॉफीच आहे. त्यांना आपण तुम्ही कॉफी पितो म्हणून मी तुम्हाला कंपनी दिली की यार मी पण कॉफी की चलो की आपला एलओसी एक्सप्रेसो. आणि हे यासाठी मी कॉफी बोलवली की याच्या मागचं पण रिझन आहे की जनरली एलओसी इज ऑल अबाउट लाईफ ऑफ चाय. आपल्याकडे इथल्या मेनूमध्ये चहाचेच जास्त प्रकार आहे, पण खूप सारे जण यायचे की दादा तुम्ही यार एलओसी लाईफ ऑफ एलओसी लाईफ ऑफ कॉफी का बरं नाही. तर आमचे 20 to 30% असे कस्टमर की दादा तुम्ही कॉफी इंट्रोड्यूस करा. तर त्या सर्व लोकांना मला सांगायचं आहे की आपल्या एलओसी जे प्रीमियम सेगमेंट आपण इथे सुरू केला त्रिमूर्ती नगरला, तिथे आपण एक्सप्रेसो कॉफीज कम्प्लिटली राईट फ्रॉम कॅपेचिनो, लॅटेस, सर्व कोल्ड ब्रूज कॉफी सर्व आपण इथे इंट्रोड्यूस केलेलं आहे. रेग्युलर स्टोरला आपली साधी कॉफी असते, इथे आपण एक्सप्रेसो कॉफी सुरू केलेलं आहे. तर त्या मागचे रिझन होतं की चला आज कॉफी पण आपण पिऊया की एलओसी इज नॉट अबाउट चाय ओनली. एलओसी इज नाव लॉन्चिंग अ न्यू सेगमेंट दॅट इज अ कॉफी. तर ते पण लोकांपर्यंत पोहोचेल. सगळ्यात पहिले नागपूरचं पहिलं आउटलेट एलओसीचं म्हणजे मानेवाडाचं. आता टोटल आपल्या इथे किती आउटलेट्स आहेत. नागपूरला टोटल आपले 12 आउटलेट आहे. नागपूरच्या बाहेर 4 आउटलेट आहे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि अमरावती. तर मग आज हे एलओसी प्रीमियम उघडायची काय बरं आवश्यकता पडली. एलओसी प्रीमियम म्हणजे मला असं वाटतं की या प्रत्येक बिझनेसमध्ये प्रत्येक माणसांनी स्वतःला अपग्रेड करायला हवं. बरोबर. आता जनरली तुम्ही नागपूरला बघत असेल बाहेरचे मोठे ब्रँड नागपूरला यायचे, बरोबर, पण नागपूरचे कुठले मोठे ब्रँड अजूनपर्यंत बाहेर नाही गेले किंवा नागपूरचे इनहाऊस ब्रँड मोठे नाही झाले, स्पेशली चाय सेगमेंटमध्ये मी सांगतोय. तर जसं की तुम्ही बँगलोरला जाल, मी ज्या स्टार्टअप्स पासून भरपूर जास्त इन्स्पायर्ड झालो. जे चहाचं सर्वात जुनं स्टार्टअप आहे चाय पॉईंट म्हणून, त्यांचे नियरली खूप मोठे स्टोर्स आहेत. आणि त्यांच्या चहात मी पिला ऐकलाय रिव्ह्यूज, त्यांचा चहा मला पर्टिक्युलरली आवडत नाही कारण की ते बँगलोरच्या हिशोबाने ते मोठी क्वांटिटी आणि वाईट चहा असतो.
असतो. मला वाटतं की यार त्यांच्या चहाला ज्या प्रकारे टेस्ट नसून पण सुद्धा ते आता इतक्या मोठ्या लेवलवर घेऊन गेलेले आहेत. चायूज मोठं एक ब्रँड आहे, तर आपण का बरं मागे राहायचं. आणि भरपूर साऱ्या लोकांची डिमांड होती की यार आम्ही कॉफी प्यायला चांगल्या ठिकाणी जातो, बसून आम्हाला निवांत प्यायचं होतं, पण आम्हाला कॉफी आवडत नाही, आम्ही चहा लव्हर्स आहे, पण आम्हाला नाही जाणे बसायला चांगली जागा नसल्यामुळे आम्ही मोठ्या कॅफेमध्ये जातो, तिथे जाऊन कॉफी पितो, पण आम्हाला आवडतं चहा. कारण की एलओसीच्या रेग्युलर स्टोअरमध्ये तुम्ही बसून अशा गप्पा नाही मारू शकत. कोणाला कॉलेजचं काम आहे, कोणाला मीटिंग करायची आहे, किंवा डिस्कशन करायची आहे, आणि चहावर चर्चा करायला सर्वांना आवडतं, पण चहावर चर्चेसाठी डेझिग्नेटेड नागपूरला एक पण जागा नव्हती. तर ही नागपूरचं हे फर्स्ट मला असं वाटतं की जे स्टोअर आहे ते स्पेशली चहासाठी इतकं डेझिग्नेटेड आहे की जिथे तुम्हाला चहा सर्व प्रकारचे वेगवेगळे, आणि तिथे मला फक्त लिमिटेड 2-3 मेनूवर खेळता यायचं. तिथे तुम्हाला भरपूर वाईड व्हेरायटी केसर इलायची चहापासून काही आपण एक्सपेरिमेंटल टी पण टाकलेले आहेत. तर ते सर्व त्या मला छोट्या स्टोअरमध्ये करणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे ते आपण या प्रीमियम सेगमेंटमध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे. एलओसीची सुरुवात कधी झाली, कोणत्या वर्षी एलओसीची सुरुवात? जानेवारी 2019ला झालं. 2019 मध्ये झाली. माझं जॉबचं रेजिग्नेशन मी नोव्हेंबर एंडला जॉब रेजिग्नेशन टाकलं. कोणत्या पोस्टवर टाकलं? मी त्या पिरियडला ज्युनियर इंजिनियर होतो, साईट इंजिनियर होतो. ज्या पिरियडला मी जेव्हा मला माझी ती स्टोरी तर वेगळीच होती. रेजिग्नेशन ऑफिसमध्ये, लिटरली ऑफिसमध्ये कोणाला विश्वास नव्हता की मी सांगायचो की मी चहाचं दुकान टाकतोय म्हणून मी जॉब सोडतोय. सर्वजण लिटरली हसायचे माझ्यावर. तू म्हणायचे की यार काही तू सांगायचं आहे, जॉब सोडून तुला दुसऱ्या कंपनीत चांगल्या ठिकाणी पॅकेज मिळालं, डायरेक्ट सांगून दे, कशाला खोटं. मी ज्या दिवशी ऑफिशियली माझी स्पीच दिली, जेव्हा माझं हे झालं रेजिग्नेशन लेटरच्या दिवशी, त्या दिवशी फेअरवेल होता, त्या दिवशी सांगितलं, त्या दिवशी त्या लोकांना विश्वास झाला की यार खरंच लिटरली चहाचं दुकान ओपन करण्यासाठी जॉब सोडतोय. आणि ती माझा तो पहिलाच जॉब होता. तो पहिला जॉब मी पूर्ण, आणि असा नाही तो पण मध्येच सोडला. मी सिव्हिल इंजिनियर, मला फाउंडेशन पासून बिल्डिंग मिळाली होती, कम्प्लिटली एक्झिक्युशन करून 2.5 वर्ष मी कस्टमर हँडओव्हर पर्यंत तो पूर्ण एक्सपिरियन्स घेतला. आणि त्यानंतर मी एलओसी सुरुवात केली. त्याचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा बरेचसे जण म्हणतात की तुझा फायदा, तू सिव्हिल इंजिनिअरिंग करून का बरं इथे आला. मला त्या गोष्टीचा भरपूर फायदा होतो. माझ्या कॅफेसचे मोस्ट ऑफ दी कॅफेसचे साईट एक्झिक्युशन मी हँडल आउट करतो, कारण की मला त्या गोष्टीचं नॉलेज असल्यामुळे मला माहिती आहे की या गोष्टी कशा प्रकारे वर्कआउट होतात. तर तुमचं एज्युकेशन कुठे ना कुठे तुम्हाला 100% कामात येतं. ते खूप मला तिथे कामात पडलं. पण ते सगळं ठीक आहे, पण जेव्हा एक ज्युनियर इंजिनियरच्या एका चांगल्या पोस्टवर असं आपण जेव्हा असतो किंवा याच्या 26 बरोबर, मला तर त्यांनी प्रमोशन पण ऑफर केलं होतं. तुम्ही थांबा, म्हणजे तो म्हणतात मी प्रत्येकाच्या लाईफमध्ये यार प्रत्येक जणांना पॉईंट मिळतो की तुम्हाला तो लाईफ टर्निंग पॉईंट जो असतो त्या पिरियडला. आणि ते म्हणतात ते व्हिडिओमधून बघून वगैरे खूप वाटतं यार, प्रत्येकाला मोटिवेट होतं की रेजिग्नेशन टाकावं, हे करावं, खूप सोपी वाटतं. पण ज्या पिरियडला मी जेव्हा रेजिग्नेशन लेटर टाईप केलं होतं ना, लाईफचे खूप कमी मोमेंट आहे की जेव्हा तुमची हार्टबीट फास्ट होते. माझी जनरली होत नाही, कारण की मी भरपूर जास्त डेअरिंगमध्ये आहे. पण ज्या दिवशी मी रेजिग्नेशन लेटर टाकलं ना, मला लिटरली हार्टबीट हाय झाली होती माझी, की यार मी जेव्हा मेल जो सेंड केला की यार खरंच मी केलाय की नाही केलाय. पण जेव्हा तो सेंड झाला त्यानंतर इतकं फ्री वाटायला लागलं की यार नाही, आता तर करायचं, आता हातात तर काहीच नाही. आणि मेजरली काय म्हणजे हे होतं की यार मॅक्झिमम वर्स्ट केस सिनारिओ काय होईल की मी फेल होईल. बरोबर, माझ्याकडे 2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी VJTI सारख्या कॉलेजमधून पासआउट झालो, माझ्याकडे डिग्री पण आहे. 2.5 वर्षाचा एक्सपिरियन्समध्ये 1 ते 2 वर्षात मला वाटलं की यार मी सक्सेसफुल नाही झालो, मी परत जॉबवर येईल. पण मला लाईफमध्ये कधी रिग्रेट तर नाही राहणार की यार ॲटलीस्ट मी ट्राय तर नाही केला. मला तो फक्त बस ट्राय द्यायचं होतं. मला ते सक्सेसचं किंवा हे ते होणार किंवा नाही होणार तो सेकंडरी गोष्ट ठेवली होती मी. फक्त जो ट्राय देताना असं होतं की मला 100% माझा ट्राय द्यायचा आहे, मग पुढे आपण बघून घेऊया. बस. तसं तू बोलला आता की VJTI मधून तू सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ तुझा अभ्यासू चांगला आहे. बरोबर, तुझा अभ्यास खूप चांगला असेल, तू खूप म्हणजे हुशार मुलगा आहे असं म्हणाला, म्हणजे मागे पुढे पाहायला लागणार. तर मी असं तुझ्याबद्दल माहिती पडलेलं आहे की जेव्हा तू स्टडी करायची होती, बरोबर, तर तू एका ठिकाणी 7-8 8 कप चहा पिलेला आहे स्टडी करण्यासाठी. बरोबर. ते काय होतं आणि कसं होतं? त्या पिरियडला असं होतं की यार ज्या पिरियडला मी डिसाईड केलं की चहा ओपन करायचं, मला घरी रँडमली सांगायचं नव्हतं की यार मी सांगून दिलं की हे कसं करतोय. त्या पिरियडला येवले अमृततुल्य म्हणून पुण्याला सुरू झालं होतं. तेव्हा मला वाटतं फर्स्ट की सेकंड स्टोर होतं त्यांचं. ज्या पिरियडला मी पुण्याला होतो दगडूशेठ गणपती आहे तिथे. ओके. आणि आम्ही बरेचदा दगडूशेठ गणपतीला दर्शनाला तिथे जायचो. तर बाप्पाचं दर्शन झालं की आम्ही तिथे जायचो. तेव्हा मी स्वतः लिटरली जेव्हा बघितलं मी स्वतः शॉक होतो. यार दिस इज यार समथिंग न्यू, की त्यांनी एकदम वेगळं काही केलेलं आहे की जे लगेच आयडिया प्रत्येकांना स्ट्रिक्ट होतं. तर मी तिथे जाऊन बघायचो की यार चहासाठी मोठे मोठे डिफ्रिजर आहेत, त्या बॉयलरमध्ये दूध बॉईल होतं आहे, तेवढं क्लीन होतं आहे, हे प्रॉपर वेने नीट अँड क्लीन होतं, आणि चहा फक्त 10 रुपयात विकत आहे. म्हणजे आता 10 रुपयात विकून यार कोण इतका प्रॉफिट काढू शकत असेल. पण तेव्हा बघितलं की यार तो क्राऊड फ्लो, यार चहाचा मार्केट खरंच तेवढा लेवलचा आहे. त्या पिरियडला क्लिक झालं की आपण तिथे करायचं. तिथे मी लिटरली जायचो, 6-6, 7-7 कप बघायचो. आणि ते कसं ऑब्झर्वेशन स्किल भरपूर महत्त्वाचं असतं. रँडमली तुम्ही यार
फोनवर किंवा युट्यूबवर बघून शिकण्यापेक्षा तिथे जाऊन तुम्ही बघितले की ते वर्क कसं होतं, तुम्हाला एक फक्त आयडिया येऊन जातं. आणि मी त्यांच्यापासून इन्स्पायर्ड पक्का झालो होतो की यार त्या आयडियापासून. पण बरेच जण काय करतात ना, त्यांची आयडिया कॉपी करताना जशीची तशी आयडिया कॉपी करतात. आता प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या आयडियापासून इन्स्पायर्ड होतो. मी त्या आयडियापासून इन्स्पायर्ड झालो, पण त्याच्या मी कॉपी नाही केलं. मला ते कळलं की चहा, मी फक्त प्रोडक्ट घेतलं की चहा आपण घेऊ शकतो, पण ते चहाला अजून मी ॲडव्हान्स काय करू शकतो. मी चहामध्ये वेगळे 2-3 टाईप्स टाकले. ॲम्बियन्स कशा प्रकारे, त्यांचं ॲम्बियन्स म्हणजे असं होतं की ते पुणेप्रमाणे चांगलं होतं. त्यामध्ये मी जनरली ऑब्झर्व केलं की यूथ क्राऊड तेवढा अट्रॅक्टिव्ह मला वाटलं नव्हतं. त्यांचं ॲम्बियन्स जनरली ते वाईट आणि हे ते. आणि मला काही फूडचे म्हणजे चहासोबत चाय बडीज असतात काही, जसे चाय आणि मॅगी, चाय आणि वडापाव, ते त्यांच्याकडे ते चहाचे मित्र जे म्हणतात ते सुटल्या गेले होते. म्हणून यार ते हे चांगलं नाही. चहा तुम्ही पर्टिक्युलर जर तुम्ही फक्त जर चहा बिस्किट सोबत न खाताना पण तुम्हाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो. कारण मला तर चहा फक्त असं जात नाही, मला चहासोबत बिस्किट लागतो किंवा चहासोबत कधी एक बाईट वडापाव खाल्ले मी हे खाल्लं. त्यामुळे म्हटलं की यार आपण असं काही वेगळं करूया की थोडं ॲम्बियन्स पण यूथ फ्रेंडली राहील, यूथ लोकांना आवडेल. आणि कम्प्लिटली असं लोकांना नको वाटलं की त्यांची मी जशी रिप्लिका कॉपी केलेली आहे, त्यामुळे कम्प्लिटली तो वेगळं होतं. त्याचं माझे काही फ्लेवर्स ॲड केले त्याच्यामध्ये. माझा स्वतःचा इनहाऊस मसाला मी चहाचा एक्सपेरिमेंट केला की आपण अशा प्रकारे करू शकतो. आणि काही बनमस्काचे प्रोडक्ट ॲड केले, काही फूड प्रोडक्ट ॲड केले. आणि सुरुवातीला बस लिमिटेड मेनूपासून सुरुवात केली होती. एकदा तुम्हाला असलं की यार प्रोडक्ट लिमिटेड ठेवला की चहा एक मेन आहे आणि बाकी मग हळूहळू जसं मी तर, कारण मला फूड फील्डचं काहीच नॉलेज नव्हतं ज्या पिरियडला मी एंटर केलो. फूड फील्ड मला बिझनेसचं सुद्धा नॉलेज नव्हतं. राईट फ्रॉम ABC सर्व तिथूनच शिकलो. इक्विपमेंट कसे सेट होतात, काय होतात, पहिल्या आउटलेटचं एक्झिक्युशन. म्हणजे आताही मानेवाडा माझं जे आउटलेट आहे ना, सर्वात बेसिक आउटलेट आहे, सर्वात जास्त रन तेच होतं. त्याला हळूहळू आम्ही रिवॅम्प केलं, पण अजून त्या प्रकारे ते रिवॅम्प झालं नाही. पण एकदा म्हणतात की एकदा यार ते सेट झालं ना की लोकांना तीच ऑथेंटिसिटी हवी असते की ते तिथे मिळतं, ते तिथेच आहे. भले ते ॲडव्हान्स नसलं तरी लोकांना ते आताही आवडतं आहे. आणि आता जे नवीन आउटलेट होते ते भरपूर जास्त ॲडव्हान्स आहे. कारण की जेव्हा मला 5 वर्षाचा नॉलेज आलं की यार ह्या गोष्टीत आपण चुकलो, हे चेंज करायला हवं, ती लर्निंग प्रोसेस अजूनपर्यंत थांबलेली नाही आहे. प्रत्येक नवीन आउटलेट ओपन करतो मला नवीन जाणवतं की यार हे आपण अजून इम्प्रोवाइज करू शकतो. तर प्रत्येक आउटलेटमध्ये काही ना काही इम्प्रोवाइज नक्की होत असतं. पण ते सांगितलं की आता ठरवलं की बाबा टाकायचं आहे तर चहाचंच दुकान टाकायचं, बरोबर, चांगलं व्यवस्थित. बरोबर. पण मी परत त्याच मुद्द्यावर येतो की बाबा ज्युनियर इंजिनियर आणि प्रमोशन भेटणार होतं. प्रमोशन हे घरी सांगितल्यावर तर घरचे पॅकेज खुश होतात की बाबा प्रमोशन होणार आहे. मुलगा 26-27 वर्ष झाला, लग्न करायचं वय आलेलं आहे. तो एक फॅक्टर पण राहतो यार की त्या पिरियडला काय वरंट. त्यावेळेला कसं सांगितलं घरच्यांना की मी त्या पिरियडला जनरली मी जसं तुम्हाला मध्ये पण बोललो होतो की मी घरच्या आधी पूर्ण मी स्टडी केली होती की अशा प्रकारे होतं. मी घरच्यांना कॉल केला की तुम्ही पुणे फिरायला या, मी तुम्हाला पुणे दाखवतो की पुणे कसं. मी त्यांना सांगितलं की मला बिझनेस करायचं. मला माहिती होतं मी घरच्यांना जर फोनवर सांगेल तर तिथे शॉक होऊन जातील. ते आलेत, त्यांना मी दाखवलं की चला बाबा आपण पुरुषाड गणपतीचे दर्शन करूया. दर्शन वगैरे घेतलं. आई बाबा ताई हे जरा वाईडली आणि खूप क्लिअरली सांगा, कारण की पाहणारा यूथ हा खूप चांगला बरोबर. म्हणजे तुम्हाला कन्व्हिन्स करता यायला पाहिजे फॅमिलीला. फॅमिली कन्व्हिन्स होतं असं नाही की नाही होत. जर तुम्ही फक्त रँडमली सांगून दिलं की तुमची डिसिजन तुम्हाला फॅमिलीवर थोपायचं नाही की मी हे करतोय झालं. मी सांगितलं की अशा प्रकारे सिस्टम तुम्ही या बघा. त्यांना चहा पाजला तिथे बघितला, ते पण बघून शॉक होते. म्हटल्यावर तुम्हाला कसं वाटलं? मस्त आहे म्हणे यार, 10 रुपयात चहा देऊन एवढी गर्दी एवढं मस्त आहे, मस्त आहे. त्यांना सांगितलं की माझ्या पण प्लॅनिंग सुरू आहे की मी असं करतोय आपली. आणि माझं बाबा पण शॉपकीपर होतं, त्यांच्या पहिले किराणाचं दुकान होतं, नंतर डेली नीड्सचं दुकान होतं. तर आम्ही लहानपणापासून दुकानात बसायचो. म्हटलं यार आपण पण आपल्याकडे जागा आहे, तिथे आपण करू शकतो. आणि नागपूरला सध्या त्याची गरज आहे. तर स्टार्टिंगला ते कन्व्हिन्स नव्हतेच, तरी पण एवढं बघितल्यानंतर ते नागपूरला आले. काही दिवस त्यांनी विचार केला असेल, मग बाकी त्यांनी एक्सटेंडेड फॅमिलीपर्यंत न्यूज गेली. तर मला एक्सटेंडेड फॅमिलीचा पण फोन आला, अरे तो मूर्ख झाला आहे का म्हणून एवढं हे करून तू सोडून येतो आहे. तर त्या पिरियडला मग मला थोडासा राग आला. नंतर मी माझ्या मामी असतात, मामींना फोन केला. म्हटलं मी लाईफमध्ये प्रत्येक डिसिजन घेतले. तुम्ही जसं म्हटलं की कॉलेजेस करा, कॉलेज झालं, सर्व झालं, पासआउट झालं. आता मी करतो, मला कॉन्फिडन्स आहे की यार मी त्यात हे करू शकतो. तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. जर कोणी पर्टिक्युलर पर्सन बिझनेसमध्ये यायचं म्हणतो आहे, तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. तर त्या पिरियडला ते म्हटलं की यार तुम्ही कोण काय म्हणतात घरच्यांना सांगितलं, त्या पासून तुम्ही एकाही जणांना एक्सटेंडेड फॅमिलीसोबत डिस्कशन करायचं नाही. मी येतोय, जे त्यांना बघायचं ते बघतील. आणि मला महत्त्वाचं म्हणजे लाज नव्हती. या दिवशी डे 1ला आमचं इनॉग्रेशन होतं. मला आताही आठवतं की यार आमच्याकडे जो स्टाफ होता, मी सर्व गोष्टी कॅल्क्युलेट केला होता की हे असं होईल, हे असं सेटअप होईल. पण स्टाफ मॅन पॉवर जी गोष्ट होती ती मी कॅल्क्युलेटच नाही केली होती की यार स्टाफ मिळणं इतका अवघड आहे. तर दुसऱ्या दिवशी माझ्याकडे फक्त 2 जण होते जे इनॉग्रेशनच्या दिवशी येणार होते. त्याच्यापैकी एक जण गायब झाला आणि एक जण असा होता की त्याला आला, तो गावावरून बोलायला गोंदियाचा होता. तो आला, दादा मैं 5 मिनिट में आता बोले. तो गेला कुठे ते देशी दारूच्या भट्टीवर, तो पिऊन आला. तो भाऊ असा बोलतो आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी इनॉग्रेशन. म्हटलं यार एकच स्टाफ
करायचे तर करायचे का हाय भाऊ असा. पण तो मुलगा एकदम, तो जो पहिला मुलगा त्या दिवशी त्याला मी समजून सांगितलं तो असा आहे, तो एकटाच उरला. त्यांनी शेवटपर्यंत मला सांगितलं होतं 3 वर्ष त्यांनी LOCला जॉब केला. नंतर काही कारणास्तव त्याची तब्येत खराब झाली, नंतर त्याची डेथ पण झाली होती. त्याची ज्या दिवशी त्याची डेथ झाली ना, तो LOCच्या कपड्यांवरच होता. त्या दिवशी आम्ही लिटरली LOC बंद ठेवलं. जो पहिला मुलगा जो माझा होता गुड्डू म्हणून, तो गोंदिया गावाचा होता, तो होता त्या दिवशी. तो पहिला मुलगा होता. पहाटे 5ला आम्हाला ज्या दिवशी इनॉग्रेशन होतं, कोणी मुलं होतेच नाही दुसरे, तर चहा लिटरली मी बनवत होतो. कप माझे जे पार्टनर आहे भाऊजी उज्ज्वल सारे, यांच्यासोबत मी सुरू केलं. ते आणि मी, आम्ही दोघं मिळून चहा बनवायचो. माझी ताई आत होती, ते कप वॉश करायची. किंवा मला पण कप वॉश करायला सुद्धा लाज नव्हती, की मला म्हणजे लिटरली कुठल्या पॉईंटवर वाटायचंच नाही की यार मी इंजिनियर पासआउट झाला, मी नागपूरचा टॉपर आहे, मी JTA सारख्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केली आहे, मी आलेलो आहे. एका पिरियडला तुमच्या जर निश्चय ठाम असला की हे करायचं आहे, तुमच्यातून लाज हा शब्द निघून जायला पाहिजे. त्या पिरियडला जर विचार केला असता मी कप धुतोय आणि माझ्याकडे किचन पूर्ण ओपन होतं, येणारे सर्व गेस्ट पण ऑब्झर्व करायचे की यार कधी जेव्हा मानेवाडा आमची सुरुवात होतं ना, उलट तिथे जेव्हा स्टार्टिंगला आम्हाला मानेवाडाला वाव मिळाला तो चहामुळे, तर मिळालाच की लोकांना चहाची टेस्ट आली, लोकांना ती आयडिया, वी आर नॉट जस्ट सेलिंग अ टी, वी आर सेलिंग द आयडिया की यार चहा ज्या विचाराने आणि यांनी सुरू केलेलं आहे ती आयडिया दाखवून लहान लहान मुलांना घेऊन यायची. तिथे आम्ही स्टोरी लिहिलेली, आता पण ते मानेवाडा आउटलेट आहे की अवर ऑडिसी म्हणून, की ती चहाची जर्नी कसं काय झाली, की इंजिनिअरिंग मुलापासून चहा कसं सुरू, लोक येऊन दाखवायचे हा बघ हा तो इंजिनियर मुलं, तो चहा बनवतोय ना, हा इंजिनियर आहे, हा चहा बनतोय. लोकमत पेपरमध्ये पण आमचा लेख आला होता, त्यामुळे आम्हाला पॉप्युलरिटी स्टार्टिंगला खूप मिळाली. ओके. तर लोक त्या चहापेक्षा मला म्हणते त्या आयडियापासून इन्स्पायर्ड झाले होते की यार ज्यांनी हे करून दाखवलं. मग त्या पिरियडला हळूहळू एक्सटेंडेड फॅमिलीवाले बरोबर त्यांना दिसायला लागले की यार नाही हा व्यवस्थित करतोय, तर ते बरोबर ते शांत होऊन जातं. तुमचं मग निश्चय ठाम असला ना, ते आपोआप सर्वून जातं. आणि त्यावरून तर रेझिग्नेशनच्या दिवशी तुम्हाला ती सांगितलीच नाही ती स्टोरी. मी ज्या पिरियडला आधी माझे जे पार्टनर आहे उज्ज्वल सारे, त्यांच्यासोबत माझं बिझनेस ओपन करायचा प्लॅन काहीच नव्हता. आणि ज्या पिरियडला मी रेझिग्नेशनचं टाकलं होतं ना, ज्या दिवशी मी रेझिग्नेशन टाकणार, मला आताही आठवतं, मी पुण्याच्या पु ल देशपांडे गार्डनला फिरत होतो. माझे ताई भाऊजी आले होते दुसरे, त्यांचं प्री वेडिंग शूट होतं, आम्ही असंच कॅमेऱ्यानी काढायला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी रेझिग्नेशन लेटर टाकणार होतो. पहिले हा माझा पूर्ण LOCचा प्लॅन ना माझ्या स्वतःच्या घरच्या जागेवर माझ्या कुठल्या फॅमिली मेंबरसोबत सुरू होता की तिथे करायचं. मी नागपूरला त्यासाठी 2दा जाऊन पण आलो होतो, सर्व सेट केलं होतं की अशा प्रकारे करायचं. मला त्या पर्टिक्युलर म्हणजे तिकडून मग घरून फोन येतो की तू रेझिग्नेशन टाकलं का, तू नको टाकू, कारण की ती आपली ती जागा आहे, तिथे नाही करायचं आहे, तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही दुसरे कुठे बाहेर जाऊन बघा. त्या पिरियडला यार जाणवलं की यार घरच्यांच्या स्वतःवर ट्रस्ट नाही आहे आपल्या याच्यावर. म्हणजे यार म्हणजे त्या पिरियडला म्हणजे इतकं डाऊन वाटतं ना पर्टिक्युलर पर्सन की यार तुम्ही इतकी मोठी रिस्क घेत आहे. आणि त्या पिरियडला आपल्याकडे ना मराठी माणसामुळे खाली खेचणारे लोक जास्त राहतात आणि विश्वास ठेवत नाही. तर त्या पिरियडला जर म्हटलं यार आत्ता जर मी तिथे कम्प्लिटली डिस्टर्ब झालो त्या दिवशी रात्री. त्या पिरियडला नंतर मी माझे जे आता करंट पार्टनर आहेत माझे लहान भाऊजी, म्हणजे सेकंड नंबरचे भाऊजी, तर उज्ज्वल सहारे म्हणून ते माझे करंट पार्टनर, त्यांना मी फोन केला. म्हटले असं असं आहे. ते आधी पण इंटरेस्ट होत त्यांच्यासोबत मी तुमच्या दोघांच्यामध्ये थर्ड नको पडायला, कारण की 3 जणांमध्ये ते व्यवस्थित होत नाही, तर तुम्ही करा. त्यांना सांगितलं की असं असं आहे, मी उद्या रेझिग्नेशन लेटर टाकतो, तुम्ही करायला रेडी आहेत का. त्यांनी एका शब्दात कसं करणार आहे काय करणार आहे काही न विचारता ते बोलले की तुला जे वाटतं तसं कर, मी तुझ्यासोबत आहे. बस तुम्हाला एक पर्टिक्युलर पर्सन असं मिळाला की ज्यांनी तो म्हणेल की यार बस मैं तुम्हारे साथ हूं, तुम्हें जो करना है वो करो, मी तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी हा म्हणजे ते म्हणतात की ते होतंय. मग त्यांना सांगितलं की लगेच दुसऱ्या दिवशीपासून आम्ही सर्च केलं, म्हणजे रेझिग्नेशन लेटर टाकलं आणि परत न्यू एनर्जीने आम्ही सुरुवात केली की यार चला करूया. उलट ते म्हणतात की काही गोष्ट होती ती चांगल्यासाठी ती चांगल्या एका प्रकारे चांगल्यासाठीच झाली आणि नव्या वेळेने ती आमची एक व्यवस्थित सुरुवात झाली. आणि LOC आमचं खूप चांगल्या म्हणजे जे आम्ही एक्सपेक्ट नाही केलं त्याच्यापेक्षा खूप चांगला नागपूरच्या लोकांनी आम्हाला प्रेम दिला आणि प्रतिसाद दिला. पण आता ते फॅमिलीवाले काय कसे बोलतात आता तर स्वभाव थोडा बदलला. नाही असं काही नाही. म्हणजे प्रत्येक म्हणजे मी त्यासाठी फॅमिलीला दोष देत नाही की असं आहे, ती आपली अपब्रिंगिंगच त्या लोकांची अशी झालेली की त्या लोकांना तुम्ही चेंज करू शकता. मी माझ्या आईवडिलांकडून 60 वर्षापासून एक्सपेक्ट करू, कारण की त्यांनी त्यांच्या आईवडिलांकडून ते बघितलेलं आहे. बरोबर. तर हा जो चेंज येणार आहे आपला येणाऱ्या पुढच्या जनरेशनमध्ये येणार आहे. तर त्यामुळे मला तर कधी हे नाही राहिलं की यार त्यांनी असं म्हटलं की हे घडलं. मला वाटलं की ते त्यांच्या जागेवर ठीक होते, त्याची काळजी घेत होते, हे घेत होते. पण त्यांना वाटलं त्यांचं पण माझ्यामुळे त्यांच्या मुलांसाठी ते आता नक्कीच बॅरियर नाही आणतील हे पक्का फिक्स आहे. की त्यांच्या कुठल्या फॅमिलीतल्या मुलांनी म्हटलं की मला हे करायचं आहे, तर मी एक एक्झाम्पल सेट केल्यामुळे त्यांना मला असं कधी वाटत नाही की ते लोक म्हणतील की हे तू हे नको करू किंवा ते नको करू. ती एक चांगली गोष्ट झाली. तर असं कधीच नाही की यार त्यांनी नंतर काही म्हटलं, कधीच हे नाही. पण आता म्हणजे चहाचं मार्केट आहे ना, मला असं वाटतं की कधी कधी नागपूरमध्ये आणि बाहेर पण सध्या चहाचं मार्केट ओव्हर हाईप झालं. असं बघितलं जातं की आता जो तो आपला चहाचा फ्रँचायझी काढून राहिला, बरोबर, कोणी स्वतःचं नावाने. बरोबर. पण
LOC मग स्वतःला नागपूरच्या मार्केटमध्ये कुठे बघतं आणि LOCचा सध्याचा टॉप कॉम्पिटिटर तुझ्या मते कोण आहे, की जो खरंच LOCला सध्या कॉम्पिटिशन देऊन राहिला की नाही भाई, की जर LOC जर असं करतो आहे तर तो पण त्या प्रकारे करून राहील, मग तो कुठल्याही एरियातला असो, तुझ्या मते कोण आहे नागपूरचं? आता मी पर्टिक्युलरली LOCचे सांगतो. LOC स्टँड का बरं कशामुळे डिफरंटली करतं. मी कधीच यार LOC ओपन करताना मी ना कधी कोणासोबत कोणाची केस स्टडी सर्च केली किंवा काय केली. मी सांगितलं की माझ्यासाठी आता पण माझं जे कॉम्पिटिटर आहे तो चाय पॉईंट आणि चायोज आहे. माझा एम ऑलरेडी हाय आहे. मी नागपूरच्या लेवलचं कुठल्याच कॉम्पिटिटरसोबत आजपर्यंत कधी कम्पेअरच नाही केलं. की जेव्हा मी LOCची जर्नी सुरू केली ते जे बेस्ट आहे त्याला मी टार्गेट केलं. मला माहीत पण नाही चाय पॉईंट आहे चायोज आहे. मी आता पण जर काही रेफरन्स घेत असलं त्यांचा येतो की त्यांनी ज्या प्रकारे त्या ब्रँडला, कारण प्रीमियम कॅफे मी त्या पर्स्पेक्टिव्हनीच काढलं, तर तो एक होता. आणि LOCची तुम्ही बोलले की चहाचं मार्केट जे आहे ते पक्का आहे, ते खूप जास्त लेवलने डिग्रेड झालेलं आहे. कारण की चहा एक यार ऑथेंटिक डिश आहे. बरोबर. जे लोक जे एक्सपेरिमेंट करतात, मला वाटतं की यार फूडमध्ये काही पर्टिक्युलर ऑथेंटिक डिश असतात, त्याला त्यांच्या रेसिपीमध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट न करता जी गोष्ट जशी आहे तशी राहू द्यायला पाहिजे. जी आम्ही LOCमध्ये करतो की अद्रक चहा आहे, त्यामध्ये दूध, साखर, चहापत्ती आणि अद्रकच जाणार, काहीच वेगळं टाकणार नाही. इलायची चहामध्ये इलायची जाणार. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, त्यात काहीच कॉम्प्लिकेटेड आम्ही ठेवलेलं नाही आहे. त्यामुळे ती ऑथेंटिसिटी आहे ना, कधी पण ऑथेंटिसिटी सिम्प्लिसिटीमध्ये असते. ते LOCचा मेनू हा कम्प्लिटली सिम्पल आहे. बाकी लोकांनी मग ते खूप एक्सपेरिमेंट केली की आमचा हा टी आहे, हे आम्ही त्याच्यात हे टाकू, आम्ही ते करू, आम्ही ते करू, त्यामुळे फरक पडून गेला. आणि दुसरे भरपूर सारे मार्केटमध्ये चहाला थिकनेस येण्यासाठी किंवा माझा चहा मला परवडत नव्हता, मी 10च्या 12 रुपये केला. पर्टिक्युलर मार्केटमध्ये आता पण ते 10 रुपयाला चहा विकतात. तर नागपूर इतक्या महागाच्या कॉम्पिटिशनमध्ये कसे विकतात मला सुद्धा माहिती नाही. पण मार्केटमध्ये भरपूर सारे अद्रकचा इसेन्स टाकण्यासाठी अद्रकचे ड्रॉप्स येतात. तुम्ही ड्रॉप टाकला की त्याने अद्रकचा फ्लेवर होऊन जातो. पुढच्या पर्सनला कळणार पण नाही, पण त्याचे हेल्थ बेनिफिट्स खूप बेकार आहेत. ओके. पर्टिक्युलर याचे जर तुम्हाला केसर द्यायचे तर केसरमध्ये इसेन्स टाकलं जातो. प्रत्येक गोष्टीची इसेन्स अवेलेबल आहे. LOCमध्ये आम्ही आता पण इसेन्स वापरत नाही. LOCचा मेनू जो आहे तो स्टँडर्डाइज आम्ही ॲज अ ब्रँड प्रकारे घेऊन चाललेलो आहे. आम्ही रॅदर दॅन क्वांटिटी क्वालिटीवर फोकस करतो. की आम्हाला नको आहे की आमचे 100 आउटलेट एका वर्षाच्यात 100 आउटलेट झालं, तो स्टॅम्प नकोच आहे आम्हाला. आम्हाला हल्दीराम सारखी स्लो अँड स्टडी, तुम्हाला नागपूर जर तुम्ही कॉम्प्युटर म्हणून तुम्ही हल्दीराम म्हणे, हल्दीरामने यार ज्या प्रकारे ग्रोथ केली तुम्ही, त्यांनी आता ते एक्सपान्शनला गेलेलं आहे. कॅफेज किंवा याला जी ते त्यांनी भंडारा किंवा हे नागपूरचं बेस ब्रँड असून भंडारापर्यंत वगैरे ते आधी ओपन नाही करू शकत होते, सुरुवातीलाच करू शकत होते. तर त्यांनी त्यांचा बेस स्ट्रॉंग केलं. मला हे 5 वर्षात तर ती सिस्टीम सेट करण्यामध्ये वेळ लागेल की आपली सिस्टीम कशी सेट असायला हवी. ते सिस्टीम सेट करण्यामध्ये नंतर आपण जो पर्टिक्युलर फ्रँचायझी होल्डर घेतो यार तो त्या क्वालिटीचा आहे का, कुठे पर्टिक्युलर प्रोडक्ट आपले जे लिमिटेड माझ्या LOC मेनू हा आहे, तुम्ही हाच मेनू विकू शकतो. मला आताही फोन करतात काही फ्रँचायझी, आता आम्ही इथे लोक भजे मागतात, आमच्याकडे लोक म्हणतात की तुम्ही पोहे सुरू करून द्या. म्हणजे यार पोहे माझ्या डिश नाही, पोहे विकण्यासाठी पोहेवाले आहेत. बरोबर. आपला जो चहा आहे, माझा हा जो मेन्यू आहे तुम्ही एवढंच विका, तुम्हाला एक्स्ट्रा काहीच नाही. लोक म्हणतात की आम्हाला कोल्ड्रिंक्स ठेवू द्या, थम्सअप ठेवू द्या. मी परमिशन कुठल्याच गोष्टीसाठी देत नाही. जे LOCचा मेन्यू आहे तेच मेन्यू तुम्ही तरी ठेवा, जे ऑथेंटिक डिशेस आहे. आम्ही आमचा मेन्यू प्रत्येक 6-8 महिन्यात रिवाइज करत असतो. त्यामुळे ती टेस्ट, क्वालिटी, ॲम्बियन्स, हायजिनिकपणा, लोकांसोबत महत्त्वाचं कनेक्ट ते आता पण LOCने मेंटेन केलेलं आहे. आणि मी तर गॅरंटी म्हणजे नागपूरमध्ये LOCला कॉम्प्युटर मी कोणालाच मानत नाही सध्याच्या कंडिशनमध्ये. बाकीचे काही अमृत तुल्य वेगळे आहेत, त्यांचं कन्सेप्ट फक्त चहा विकतात वेगळ्या ॲम्बियन्समध्ये. पण पर्टिक्युलरली मिनी कॅफे सेगमेंटमध्ये चहा आणि मिनी डिशेस मिळतात असं एक पण नागपूरमध्ये कॅफे नाही आहे आणि प्रीमियम कॅफे सुद्धा नाही. नागपूरच्या बाहेर भरपूर आहे, जसं की टी पोस्ट झालं, जर नागपूरला अजूनपर्यंत आलेलं नाही, टी पोस्ट म्हणून एक आहे. त्याच्यानंतर काही चाय टपरी नावाचे आहे जे पुणे, मुंबई, हैदराबादला आहे. चायोज झाले, चाय पॉईंट, इथे ब्रँड्स आहेत भरपूर. नागपूरला सध्या तरी नाही आहे. LOC बाहेर जाण्याचा प्लॅन कधी करतोय? नागपूरच्या बाहेर आता मोस्टली बोलतोय की नाही, आपलं नागपूरचं आतापर्यंत आमचं जसं कसं झालं जनरली आम्हाला 1 वर्षाच्यात आमचे 4 ते 5 आउटलेट झाले होते. त्यानंतर कोविडचा फेज सुरू झाला. दॅट वॉज द वर्स्ट फेज. की मतलब जर कुठला जर स्टार्टअप जर कोणी जर सुरू केला असेल, आमचं जानेवारीत सुरुवात झालं होतं, आम्हाला मानेवाडाचा तर 1 वर्ष आम्हाला कम्प्लिटली मिळाले. पण डिसेंबरमध्ये आमचे 4 आउटलेट सुरू झाले होते नवीन, ज्यांचे रेंट 55,000 रुपये माझ्या इतवारीचा जो आउटलेट होता त्याचा रेंट होता. जानेवारी, फरवरी, मार्च ह्या 3 महिने फक्त आम्हाला मिळाले. त्यानंतर कम्प्लिटली लॉकडाऊन लागला 6 ते 7 महिन्यासाठी. कोणी इन्व्हेस्टमेंट करायला रेडी नव्हते. ज्यांनी इन्व्हेस्टमेंट टाकल्या ते पण पूर्ण हलवून गेले होते. आणि हायजेनिकनुसार लोकांचा पण अप्रोच कमी झाला होता की कॅफेला यायला खूप घाबरायचे लोक. तो 1 वर्ष आम्हाला खूप लाख त्यांनी केलं. पण त्या 1 वर्षामध्ये ते म्हणतात ना की यार आम्ही आमचा बेस स्ट्रॉंग केला. त्या 1 वर्षात आतमध्ये आम्ही आमची वेबसाईट्स म्हणा, आमच्या SOPs म्हणा, मी जेवढ्या काही गोष्टी शिकता येत आहेत ना त्या शिकल्या. सेल्फ लर्निंग केली की कशा प्रकारे आपण अजून त्याला इम्प्रोवाइज करू शकतो. त्यानंतर परत 1 वर्षानंतर आमची आउटलेट सुरू व्हायला सुरुवात झाली.
त्यानंतर आम्ही काही आउटलेट सुरू केले आणि आमचं महत्त्वाचं असं नाही की आउटलेट्स याकरता आम्ही जास्त नाही, आमचा फिल्ट्रेशन क्रायटेरिया भरपूर जास्त आहे की तो फ्रँचायझर जो आहे तो घेतो आहे तो तेवढा क्वालिफाईड आहे का जो घेऊ शकेल. आणि सुरुवातीच्या पिरियडला 5 वर्षात आमचा ना ब्रँड बिल्डिंगवर जास्त फोकस होता की ज्याला आम्ही फ्रँचायझी देतो आहे तो ॲज अ इन्व्हेस्टर नसता, तो त्याच्यासाठी सेल्फ अर्निंगचा सोर्स असायला पाहिजे. म्हणजे जेवढे पण फ्रँचायझी आहे तो स्वतः त्या आउटलेटला व्हिजिट करतो, तो फक्त इन्व्हेस्ट म्हणून त्याच्याकडे पैसे आहेत आणि पैसे टाकले अशा पर्पज नाही आहे. त्याच्यासाठी एक जो इंजिनियर मुलगा आहे की ज्यांच्याकडे जॉब नव्हता, जो 10-20 हजाराचा जॉब करायचा, 30 हजाराचा जॉब करायचा, तो पर्टिक्युलर पर्सनसाठी एक चांगला बेस आम्ही रेडी करून दिलेला आहे. दॅट इज अ गुड थिंग. आता आम्ही 5 वर्षानंतर आता आमचे सिस्टम डेव्हलप झालेला आहे, तर आता आम्ही रॅपिड एक्सपेन्शनमध्ये आता आम्ही जायचा विचार करतोय की आता आपण विदर्भ लेवलच्या सिटीज, महाराष्ट्राच्या बाहेरच्या सिटीज, मास्टर फ्रँचायझीज या अप्रोचसाठी आम्ही आता सुरुवात केलेली आहे. तर येणाऱ्या काही 1 ते 1.5 वर्षामध्ये LOCचे आउटलेट्स म्हणा किंवा काय आपण मोठ्या लेवलला पक्कच घेऊन जाऊ. म्हणजे प्रत्येक कोने म्हणजे आमचं टार्गेट आहे की प्रत्येक विदर्भ रिजन कव्हर करायचं, विदर्भाच्या बाहेर करायचं, महाराष्ट्राच्या बाहेर पण जायचं, रायपूरला पण जायचं, भोपाळला पण जायचं. त्या सर्व सिटीज आपण आता येऊन ट्राय करतोय, कारण की आता आमचा बेस, आमची स्टडी कंप्लीट झाली की आम्हाला आता कॉन्फिडन्स झाला की यार नाही, आता आपल्याला माहिती आहे की इथे हा प्रॉब्लेम जातो, कारण 5 वर्ष पूर्ण लर्निंगमध्ये गेले आमची. तर आता म्हणतात ना की जसा अभिषेक हा परमनंट कस्टमर आहे LOCचा. बरोबर, रिपीट कस्टमर बेस खूप आहे LOCला. बरोबर आहे, कंटिन्यू. तर असे भरपूरसे आपल्या नागपूरमध्ये आलेले आहेत चहावाले, बरोबर, की ज्यांनी खूप हाईप केली, मोठ्या मोठ्या प्रमाणात उघडलं, इनॉग्रेशन, परंतु चालवू नाही शकले पुढे. आमचा तर आपण इनॉग्रेशनला आमचा रेग्युलर म्युझिक कॉन्सर्ट असतो. आम्ही आताही आईवडिलांच्या प्रत्येकांच्या आईवडिलांच्या हाताने रिबन कटिंग सेरेमनी करतो. आजपर्यंत LOCचे 12 आणि 16 आउटलेट इनॉग्रेशन झाले. मी कुठल्याच आउटलेटच्या इनॉग्रेशनला कधी कुठल्या पॉलिटिशियनला नाही बोलवला, कधी कुठल्या सेलिब्रिटीला नाही बोलवलं, कारण मला वाटतं पर्टिक्युलर पर्सन त्यांचे आईवडीलच रोल मॉडेल असतात. त्यामुळे आम्ही प्रत्येकांच्या आउटलेटवाला तेच म्हणतो, तुमच्या आई वडील त्यांच्या हातून तुम्ही रिबन कटिंग सेट, आम्हाला पण आम्ही मागे उभे असतो, तुमच्या आई वडील त्यांच्यामुळे तुम्ही त्यांच्या हाताने रिबन कटिंग सेरेमनी करा. आणि आपलं प्रोडक्ट क्वालिटीमध्ये एवढं हे आहे की तुम्ही स्टार्टिंगला जर अननेसेसरी एक्सपेन्स, म्हणजे लोकांचे जे फ्रँचायझी मॉडेल देतात ना त्यांचे 1.5 लाख रुपये हा आउटलेट लॉन्च इनॉग्रेशन एक्सपेन्स असतो. 1.5 लाख हा अमाऊंट छोटा नसतो. पर्टिक्युलर जर कोणी मिडल क्लास फॅमिलीचा माणूस 8 ते 10 लाख रुपये टाकून जर फ्रँचायझी सेटअप करतोय, तो जर वर्स्ट केस सिनेरिओ जर त्याचा बिझनेस सस्टेन नाही झाला, त्याच्याकडे तेवढी ती कॅपॅसिटी 3-4 महिन्याची त्याची निघू शकते त्या 1.5 लाख अमाऊंटमध्ये. तर आम्ही त्यामुळे त्या पर्स्पेक्टिव्हने सध्या सुरुवातीला आपण नाही गेलो होतो की यार त्यानंतर वाटलं, तर नंतर आम्ही त्या गोष्टीला त्यावेळी प्रमोट करतो. कारण की खूप सारे ब्रँड्स असतात की इनॉग्रेशनात खूप हे करून देतात, तुम्ही भरपूर अमाऊंट पे करून सेलिब्रिटी पण विदाऊट पैसे कोणी येत नाही, त्यांना बोलवतात 1-2-3 महिन्याच्यात ती जागा खाली करून वाइंडअप. पण जसं आता नागपूरमध्ये म्हणा किंवा कुठेही महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा, एक मराठी माणूस ना कोणताही बिझनेस करायला घाबरतो. बरोबर, की बा नाही, प्रत्येक जण विचारतो कशाला त्याच्यामध्ये मागे जातोय बिझनेसच्या मागे. बरोबर, काही नुकसान झालं तर काय करशील, जर तुझं खूप मोठं नुकसान झालं तर पैसे आपण कुठनं भरू. त्या चक्करमध्ये काय होतं की आजचा युथ हा जरा मागे बघ. बरोबर, आणि प्रत्येक जण हा म्हणतोय की मला नोकरी मिळाली पाहिजे, प्रत्येक जण म्हणतो मला गव्हर्नमेंट जॉब मिळाला पाहिजे. आणि कोणतीही सरकार असो, गव्हर्नमेंट जॉब किंवा प्रायव्हेट जॉब कुठनं आणणार आहे. बरोबर, तुमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? नक्की, इंडियाची आपली पॉप्युलेशन एवढी जास्त आहे की सर्वांसाठी कुठलीही गव्हर्नमेंट आली, BJP, काँग्रेस किंवा वर्स्ट केस सिनारिओ की आम आदमी पार्टी आली कधी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, यार जोपर्यंत आपलं, मला तर मी ठाम आहे की यार जोपर्यंत आपलं एज्युकेशन सेक्टर ज्या प्रकारे इम्प्रोवाइज होत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं मला हे वाटतं की यार जो बेसिक फायनान्स आहे ना आपल्या प्रत्येक अकॅडमिकमध्ये, म्हणजे 10वी-12वीमध्ये, मला वाटतं की मी माझं इंजिनिअरिंग झालं, सर्व झालं, पण मला आताही वाटतं की जे बेसिक एज्युकेशन माणसाला नेहमी लाईफटाईममध्ये कामात असतो ते 8वी, 9वी, 10वी किंवा 12वीपर्यंत केलेलं एज्युकेशन प्रत्येकांना नेहमी लक्षात राहतं, लाईफटाईममध्ये ते कामात येतं. बरोबर, तर जे बेसिक एज्युकेशनमध्ये जर त्या गोष्टी इंट्रोड्यूस झाल्या की यार या फायनान्स कशा प्रकारे, म्हणजे लोकांना माहितीच नाही की कशा प्रकारे, त्यामुळे लोक बिझनेसमध्ये येत नाही. कारण की बिझनेसमध्ये येण्यासाठी जर तुम्ही फायनान्समध्ये स्ट्रॉंग नसले, म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट बेसिक गोष्टी सुद्धा माहिती असायला पाहिजे. ही गोष्ट फिगर कशाला, म्हणजे लोकांना माहितीच नाही. आताही लोक 2-2, 3-3 वर्ष बिझनेस करतात, पण त्यांना ज्या बेसिक बिझनेसच्या टर्म्स असतात माहितीच नसतात की यार तुमचा ROI पिरियड, ROI म्हणजे काय लोकांना माहिती नाही, ROI पिरियड काय किती आहे, काय आहे, त्याचा ब्रेक इव्हन पिरियड काय. ब्रेक इव्हन सेल हमें तो पता ही नहीं, हम कॅफे खोल के बैठे तुमको पता ही नहीं की माझा एवढं एक्सपिरियन्स, माझा ब्रेक इव्हन सेल किती जाईल, माझी प्रॉफिट मार्जिन किती असायला पाहिजे. तर ह्या तर एकदम ॲडव्हान्स झाल्या. पण जर बेसिक फायनान्स जर इंट्रोड्यूस झालं आणि जे एवढे लोक जे म्हणतात की जॉब पाहिजे हवे आहेत, म्हणजे जे ते क्वालिटीचे एज्युकेशन नसल्यामुळे जे पासआउट होऊन मुलं येत आहेत त्यांचं, म्हणजे लोक लिटरली इंजिनिअरिंग केल्यानंतर बाहेर 6 महिन्याचा 50,000 लाख रुपये होऊन IT चा कोर्स करतात, त्यानंतर जॉबला लागतात. मग तुम्ही कॉलेजमध्ये
की काय केलं केलं? का. आणि प्रत्येक फॅमिली एवढा इंजिनिअरिंगवर स्पेंड करतात, परत कोर्सवर स्पेंड करून नंतर त्यांची स्किल्स डेव्हलप करून त्याच्यामध्ये जातात. तर जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत होत नाही. त्यामुळे बिझनेस इज द बेस्ट ऑप्शन. या प्रत्येक लोकांपर्यंत तो बिझनेस, म्हणजे जे गुजरातचं डेव्हलपमेंट आहे ते बिझनेसमुळेच आहे. बरोबर. म्हणजे ज्या स्टेटचं मी डेव्हलपमेंट, गुजरात इज द बेस्ट स्टेट की ज्यांनी जे डेव्हलपमेंट करून दाखवलेलं आहे ते नक्की. जर आपल्याला छोट्या सिटीज डेव्हलप करायचं आहे तर छोट्या छोट्या सिटीजपासून मोठ्या मोठ्या सिटीजपर्यंत तुम्ही डिनर टेबलवर बसल्यापासून ज्या डायनिंग टेबलवर आपण बसून ज्या गप्पा करतो घरी, त्या महत्त्वाच्या मॅटर करतात. जर तुम्ही यार, म्हणजे मी कॉलेजला असताना माझा बॅचमेट अमय फनसलकर म्हणून होते, मुंबईचे, त्याचे वडील कमिशनर आहेत. आम्ही त्यांच्याकडे पण गणपती विसर्जनाला जायचो. तो खूप इम्पॅक्ट पडतो जेव्हा तुम्ही डायनिंग टेबलवर बसतात तर तुमचे काय डिस्कशन होतात फॅमिलीचे, आईवडिलांसोबत किंवा काय. जर तुम्ही कधी बसून, जोपर्यंत डिस्कशन आपल्या बिझनेसच्या बाबतीत तसे होणार नाही, लोकांना कधी इंटरेस्ट डेव्हलप नाही होणार नाही. मला बिझनेसमध्ये का बरं यायचं, मराठी माणूस नेहमी जॉबवर जातो, तर जॉबवर येऊन त्याच गोष्टी डिस्कस होतात आईवडिलांच्या किंवा याच्या मुलांचा. तर लहानपणापासून जेव्हा मुलगा मोठा होतो असतो त्या पिरियडला जर आपले आईवडिलांचे डिस्कशन मुलांच्या बाबतीत त्या फॅक्टरीने झाली की अरे असे सेक्टर्स आहे, हे आहे की. पण आता तर भरपूर लोक झाले आहेत की लोकांना आता माहिती पडलं आहे की यार नोकरी सोडून पण भरपूर साऱ्या गोष्टी आहे, भरपूर साऱ्या फील्ड आहेत. म्हणजे लोकांना आता इंजिनिअरिंग आणि MBA सोडून भरपूर सारा फील्ड माहिती झाला की यामध्ये पण आता भरपूर सारा स्कोप आहे. मी माझ्या युथला असं सांगू इच्छितो की खरंच बेसिक स्टडी आणि आपलं एज्युकेशन हे अत्यंत आवश्यक आहे. कोणताही बिझनेस करायचा असेल, कोणतेही जॉब करायचं असेल, काही पण करायचं म्हणजे अर्निंग करायची असेल तर एज्युकेशन हे मस्ट आहे. तुम्ही बिझनेस सुरू करा, तुम्ही कुठे जॉब करा, कुठेही जॉब करायला गेल्यानंतर तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला काय काय येतं. तर बिझनेस करायला सुद्धा एज्युकेशन हे मस्ट आहे. तुमचं काय म्हणणं? बरोबर, ते तर खूप आहे. म्हणजे मी सांगतोय की लोकांनी माझी स्टोरी रिव्हर्स वेनी घेतली की त्यांना वाटलं की यार यांनी इंजिनिअरिंग करून पण चहाचे दुकान ओपन करायचं होतं, तर एज्युकेशन कशाला गेलं. तर तो खूप लोकांच्या म्हणजे, आणि खूप सारे लोक तसंच करतात. 10वी-12वी नंतर ते इंस्टाग्रामला बिझनेस सेट करून देतात किंवा हे करून घेतात, काहीच माहिती नाही. बिझनेसचे नॉलेज एज्युकेशनला एकदम सेकंडरी ठेवून देतात. तर एज्युकेशन इज नॉट अबाउट लर्निंग, इट इज अबाउट लर्निंग हाऊ टू लर्न. मतलब तुम्ही गोष्टींना कशा प्रकारे शिकायचं आहे हे तुम्हाला एज्युकेशनमधून माहिती पडतं. की जर कुठली गोष्ट तुम्हाला दिली की यार हा मोबाईलवर किंवा IT तुम्हाला कोड शिकायचं, ते कोड कशा प्रकारे शिकला जातो ते तुम्हाला एज्युकेशन थ्रू माहिती पडतं. आणि तुमच्या स्किल्स खूप साऱ्या डेव्हलप्ड होतात. आणि विदाऊट, आणि तुम्ही जनरली जर तुम्ही माझ्यासोबत बोलतायत आणि तुम्ही रेग्युलर कुठला फक्त रेग्युलर त्याला तुम्ही ऑन्ट्रप्रेनर बोलणार नाही, त्याला तुम्ही रेग्युलर म्हणाल की तो धंदेवाला आहे. तुम्हाला बोलण्यावरून इंटेलेक्च्युअल त्या पर्टिक्युलर माणसाचं कळून येतं की तुम्ही जस्ट 5-10 मिनिटं तरी पर्टिक्युलर पर्सनसोबत बोलले, तुम्हाला लक्षात येऊन येतं की हा एज्युकेटेड माणूस आहे, नंतर तो बिझनेसमध्ये आलेला आहे. रादर दॅन तो फक्त हे करून हे करतो आहे, काहीच न करता तो डायरेक्ट बिझनेसमध्ये आला आणि हे केलेलं आहे, तुम्हाला तो फरक जाणवतो. तर ते इम्पॉर्टंट आहे. मी असं नाही म्हणतो की खूप जास्त एज्युकेशन, पण बेसिक एज्युकेशन जे आहे मस्ट आहे. 12th आणि ग्रॅज्युएशन करून नंतर तुम्ही बिझनेसमध्ये आलं ते कधी पण बेटर राहील. तर तुम्ही तुमचं बेसिक एज्युकेशन बिलकुल पण स्किप नको करायला. आणि आता जसं एज्युकेशन झालं, आता एवढा मोठा बिझनेस ठेवला, आता LOC इतका मोठ्या प्रमाणात ओपन झाला, प्रीमियम झालं सगळं. म्हणजे बघतो आपण फर्निचर एकदम बढिया आहे. पण म्हणजे मला असं विचारायचं जेन्युइनली की खूप बिझनेसमॅन जे लोक असतात त्यांचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट जे टॅक्सेशन्स लावते किंवा आता गव्हर्नमेंटचे टॅक्सेशन म्हणजे GST असो, त्याच्या व्यतिरिक्त जे काही टॅक्सेस आहे त्याचा खूप म्हणजे त्रास होतो बिझनेस लोकांना. तर तुझं याच्यावर काय म्हणणं आहे? खरंच हा खूप त्रास होतोय, तू पण इतका मोठा बिझनेस चालवतोय. जनरली त्रासदायक मला म्हणता येणार, बिझनेस इन इंडिया जर मी कम्प्लिटली ट्रान्झॅक्शन क्लिअर ठेवतो आहे, कारण की मला जो टॅक्स गव्हर्नमेंटला भरायचा आहे मला तो कस्टमर्स कडूनच घ्यायचा आहे. बरोबर, कस्टमर कडून घेऊनच मला गव्हर्नमेंटला पे करायचा. दॅट इज अ GST. मला GST टर्मिनॉलॉजी तर मला माहितीच नव्हती असतं का. जोपर्यंत मी बिझनेसमध्ये येत नाही तोपर्यंत मला GST कळणार नाही की वर्क कशा प्रकारे. बरोबर. मला स्वतःला समजायला 1 वर्ष लागले की अरे असं होतं. GST मुळे भरपूरशा गोष्टी सिम्पल पण झाल्या, पण काही गोष्टी म्हणजे ज्या इन्कम टॅक्सचे जे आपल्याकडे टॅक्सचे स्लॅब आहेत खूप जास्त आहे. म्हणजे राईट फ्रॉम जर तुम्ही जॉब किंवा हे करता तर तुम्हाला असतं की 6 ते 7 लाखापर्यंत जर तुमचा प्रॉफिट, तुमची सॅलरी असेल तर 6-7 लाखापर्यंत रिलॅक्सेशन, त्याच्यानंतर टॅक्सेशन सुरू होतं. बिझनेसमध्ये तुमचा एक 100 रुपये जरी प्रॉफिट तुम्ही शो केला, तुमची डायरेक्टरची सॅलरी घेण्याचे पण त्यांचे लिमिटेशन असतात. जर सपोज माझा काही टर्नओव्हर पर्टिक्युलरली समजा की 10 लाख रुपये आहे, मी असं नाही म्हणू शकत की मी याची 6 लाख रुपये 3-3 लाख रुपये मी 6 लाख डायरेक्टर सॅलरी दाखवून दिले. म्हणजे एक लिमिटेशन असतं, तुम्ही पर्टिक्युलर पर्सेंटेजपर्यंतच तुम्ही तुमची डायरेक्टर किंवा ओनर सॅलरी घेऊ शकता. उरलेल्या अमाऊंटवर तुम्हाला प्रॉफिट दाखवायचा आहे. तो प्रॉफिट जेवढा पण तुम्ही दाखवाल, 100 रुपये जरी प्रॉफिट टाकलं, 100 रुपयापैकी 30% डायरेक्ट स्लॅब हा गव्हर्नमेंटला टॅक्समध्ये जातो. तर त्यामध्ये मला वाटतं की बिझनेसमध्ये पण एक काही यायला वगैरे पर्टिक्युलर अमाऊंटपर्यंत तुम्हाला टॅक्सेशन मिळणार नाही, त्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे. कारण की रेस्टॉरंट किंवा फूड फील्डमध्ये टॅक्सेशनमध्ये किंवा इन्कम टॅक्समध्ये लोकांना इतका अमाऊंट वाढण्यात चालला जातो की
त्यांना कस्टमरला एक तर ती गोष्ट एंड युजरला महागात मिळते, त्यांनी महागाई भरपूर वाढून जाते. आणि दुसरं जे स्टाफ लोक असतात त्यांना जी सॅलरी आहे, मोस्ट ऑफ द बिझनेस लोक एंडला थांबवणार कुठे? त्यांना जर त्यांनी मार्केटची प्राइस हाय केली, त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकू नाही शकणार, ते प्राइस लो करतात. बरोबर. टॅक्सेशन तर त्यांना भरायचं त्या गव्हर्नमेंटला जे टॅक्सेशनमध्ये पण काही ना काही प्रमाणात चोरी करतात. आणि एंडला जे पैसे वाचवतात जी स्टाफ सॅलरी आहे त्या स्टाफ सॅलरीमध्ये कमी करतात. त्यामुळे आपला जो लोअर क्लास जी फॅमिली जी ती गॅप तुम्ही म्हणतात ना, इंडियामध्ये गरीब लोक आणखी गरीब होते आणि श्रीमंत लोक श्रीमंत होतात, त्याचा मेन रिझन हा टॅक्सेशनच आहे. ओके. कारण की जनरली जर म्हटलं की यार रेग्युलर आपल्याकडे तुम्ही वेजेस बघाल तर 8-9,000 7,000 रुपये आपल्याकडे लोकांना 10 तास काम करण्याची सॅलरी मिळतात. 7,000 8,000 कोणीच काही करू शकत नाही. आणि ते जर त्यांना सॅलरी जास्त वाढलं तर या बिझनेसवाल्यांना काहीच पैसे उरणार नाही. बरोबर. तर तो एक फॅक्टर खूप महत्वाचा होतो. म्हणजे गव्हर्नमेंटनी ती जी दोघांच्या मधातली असलेली गॅप मेंटेन करायला मेंटेन करण्यासाठी जर ते टॅक्सेशन याच्यावर काहीतरी थोडंसं स्टडी करून किंवा याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे. बरोबर. आणि उलट ते टॅक्सेशन कमी केल्यानंतर सर्वजण टॅक्स भरतील, लोकांना टॅक्स भरतात, त्यांच्या वाईटमध्ये दाखवायला काही प्रॉब्लेम नाही आहे. आपला टॅक्सेस एवढा की जर मी टॅक्स दाखवतो म्हटलं, म्हणजे मला तर टर्मिनॉलॉजी नंतर कळलं की टॅक्स भरतो म्हटलं की एवढा अमाऊंट तुम्हाला टॅक्स गव्हर्नमेंटला भरावा लागतो की त्या कारणाने लोक मग चोरी करतात की टॅक्स करतात. त्यामुळे त्या कारणाने उलट गव्हर्नमेंटला मला वाटतं की या पिरियडला टॅक्स कमी मिळतो. ते भरपूरशा जणांनी केस स्टडीमध्ये सांगितलं तर गव्हर्नमेंटने जर टॅक्स रिड्यूस केले तर 30% दिसला, उलट गव्हर्नमेंटला जास्त रेव्हेन्यू मिळेल. तुम्ही आता बघायला जनरली सॅलराईड सेक्टरच सर्वात जास्त टॅक्स पेअर आहे. बिझनेस सेक्टरमधले टॅक्स खूप कमी भरतात आणि त्या जितके बिझनेस आहेत त्याच्या मागे जे सेल्स टॅक्स ऑफिसर आहे फार कमी आहेत. तो एक मेजर फॅक्टर आहे की जर टॅक्सेशन थोडंफार जरी रिलॅक्सेशन मिळालं ना तर लोक उलट आणखी टॅक्स भरायला रेडी राहतील, काही प्रॉब्लेम नाही आणि सर्व गोष्टी इम्प्रोवाइज होतील. बरं, एलओसीच्या ज्या फ्रँचायझीज आहेत या सध्या किती प्रॉफिट कमवतात? म्हणजे जर आपण एखादा अंदाज घेतला जनरली कसं असतं ना, पर्टिक्युलरली आमचे जे पण आमच्याकडे कोणी फ्रँचायझी फिरवली तर त्याला आम्ही कोणाला 7व्या लेकर नाही लेकर जाते. बरेचसे लोक सांगतील महिने की 1 लाख 1.5 लाख 2 लाख रुपये तुम्ही कमावूंगे. कमवतात, भरपूर सारे स्टोर्स पण कमवतात. पण आम्ही ऑन एन ॲव्हरेज जनरली प्रत्येक आउटलेटला सांगतो की तुमचा जो ROI पिरियड आहे 12 ते 18 महिन्यात निघेल, त्यामध्ये आमच्या नावाने तुम्हाला पर्टिक्युलरली काही पर्टिक्युलर कुठल्या पण ब्रँडच्या नावाने एक सेल मिळतो तुम्हाला. बट त्या सेलला तुम्हाला अपस्केल करण्याचं तुमच्यावर स्किल असतं की तुम्ही कस्टमरसोबत कशा प्रकारे बॉन्डिंग तुम्ही करताय, तुमची क्वालिटी हायजीन तुम्ही कशा प्रकारे मेंटेन करताय. तरी ऑन एन ॲव्हरेज माझे रेग्युलर जे आउटलेट्स आहेत ते मिनिमम 50,000 ते 60,000 रुपये मिनिमम महिन्याचं प्रॉफिट करतात. नेट प्रॉफिट इन्क्लुडिंग सर्व एक्सपेन्सेस वगैरे हे करून. तसं तर पाहायला इंजिनियर हा एवढं कमवत नाही. नागपूरच्या सिटीमध्ये सांगतो मी 50,000 ते 60,000 मिनिमम काढतात. मॅक्झिमम दॅट गोज अप टू 1.5 लाख, 2.25 लाख, 2 लाख पण लोक काढतात. प्रॉफिट कोणती फ्रँचायझी आहे? म्हणजे सध्या कोणत्या एरियातली फ्रँचायझी सगळ्यात जास्त सर्व तसं नाही म्हणता येईल मला. जनरली आमचं जे मेन तुम्हाला सांगितलं की आता आपण आमचा गड किल्ला मानेवाडाचा आहे, तो अजून गेला तर मानेवाडा इज द प्रत्येक सिटीचे एक ओल्ड आउटलेट जे म्हणतात लोकांचं असतं की हे आहे. अरे मानेवाडाच्या एलओसी मध्ये चिक्कार गर्दी असते अभिषेक, तिथे चहा पिलेला आहे. मानेवाडा एलओसी इज द बेस्ट. म्हणजे जे सर्वात जास्त मला पण जर कुठलं जर आवडलं एलओसी मानेवाडा एलओसी. आफ्टर दॅट आता सध्या काँग्रेस नगर एलओसी शिवाजी सायन्स अपोजिटला ओपन झालेलं आहे. तिथे पण कम्प्लिटली युथ क्राऊड असतो. पण मानेवाडा यासाठी स्पेशल आहे की मानेवाडापासून आमची सुरुवात झाली. मानेवाडा तुम्हाला क्राऊड बेस यंग नाही दिसणार, तिथे तुम्हाला प्रत्येक एजची लोक दिसतील, म्हातारा एज पासून तर सर्व एज पासून. तर तीच त्या मानेवाड्याची युनिकनेस आहे. सगळे बॅग्स बिलकुल आलेले आहे, फ्रस्ट्रेटेड व्यक्ती येऊन बसलेला आहे चाय एलओसी मध्ये. आपले सर्व म्हणजे दिघोरी एलओसीला पण तेवढाच क्राऊड असतो. धरमपेठ, रामनगर, काँग्रेस नगर, जरीपटका, हिंगणा सर्व ठिकाणी मिक्स. म्हणजे तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नागपूरच्या प्रत्येक पार्टला आलेलो आहे. पण आता मग हा आता नागपूरचा पार्ट झाला आणि सध्याचं सिच्युएशन झाली. पण एलओसी येणाऱ्या काळात स्वतःला कुठे बघते आणि काय नवीन आणण्याचा प्रयत्न एलओसी काही करणार आहे का? म्हणजे याच्या व्यतिरिक्त काही नवीन इनोव्हेशन नाही. एलओसी आता जसं हे प्रीमियम कॅफे ओपन केला आपण, हा दिस इज द सेकंड टाइम. जसं की तो आमचा QSR मॉडेल आहे, हा आमचा प्रीमियम कॅफेचा मॉडेल आहे. हा आम्ही आता सध्या तरी फ्रँचायझी मॉडेलला नाही देतोय, बट आफ्टर 1 इयर आम्ही नक्की देणार आहे. आमचे मेजरली आता टार्गेट हेच आहे की ज्या मोठ्या सिटीज आहे, हैदराबाद झालं, भोपाळ, इंदोर, पुणे, या सिटीजमध्ये प्रीमियम कॅफेच्या मॉडेलला तिथे घेऊन जायचं आहे. आणि छोट्या ज्या सिटीज आहे तिथे सध्याचा QSR मॉडेलला आम्हाला घेऊन जायचं आहे. आणि छोट्या सिटीमध्ये उलट जास्त कॅलिबर असतं, कारण की त्या सिटीमध्ये लोकांनी असं काही बघितलं नसतं. मी तर बऱ्याच जणांना सजेस्ट करतो की तुम्ही पुणे, हैदराबाद इकडे मोठ्या सिटीजमध्ये, नागपूरमध्ये जर कोणी मला फ्रँचायझी सजेस्ट करतो की तुम्ही गावाकडले असेल प्रॉपर, तुम्ही नागपूरला येऊन सेटल यायचा विचार करता, तुम्ही तसं नको करू, उलट तिथे तुम्ही सुरू करा. तिथे तुम्हाला जास्त चान्सेस सक्सेसचे, कारण तिथल्या लोकांसाठी कम्प्लिटली नवीन राहणार. आणि मग म्हणजे आता जसं आणि छोट्या सिटीजचे पण त्यामुळे डेव्हलपमेंट होईल. आमचा जसा एक महत्त्वाचा मुद्दा किंवा आमचं एक महत्त्वाचं काम आहे की नागपूरची इमेज काही ऑब्व्हियस गोष्ट आहे, काही लोकांमुळे नागपूरची इमेज खराब झाली, भरपूर जास्त फरक पडतो त्याचा, खूप जास्त फरक, ते तुम्हाला पण माहिती असेलच. तर नागपूरची इमेज अशी नाही का, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बघायला पाहिजे की एक नागपूरचा मुलगा हा
मुंबईला जाऊन चांगलं एज्युकेशन घेतो आहे, सिव्हिल इंजिनियर बनतो आहे, परंतु तिथे जॉब चांगला करून पुण्याला चांगला जॉब करतो, नंतर येऊन रिझाईन देतो आणि त्याच्यानंतर आज एवढं मोठं नाव कमवतो आहे की चहाला एका प्रीमियम सेगमेंटमध्ये आणतो आहे. तर खरंच नागपूरची ओळख फक्त जे बाहेरचे लोक आहेत जे म्हणतात की नागपूर, अरे तुम्हाला नागपूर ओवाला घ्या, येवाला घ्या, नाही तसं नाही आहे. नागपूरमध्ये असे जेम्स आहेत, नागपूरची अशी पण ओळख आहे आणि तोच प्रयत्न बातचीत.com करतो आहे की अशा लोकांना बाहेर आणायचा, अशा लोकांना दाखवायचं आहे. लोकांना माहीत झालं पाहिजे आमच्या नागपूरची ओळख अशी नाही. आपण थोडा एंड सेगमेंट कडे घेऊया, पण त्याच्या आधी काही 2-3 प्रश्न आहेत माझे की एक जनरली लोक काय करतात, स्टार्टअप प्लॅन एक एक्सपेरिमेंट म्हणून घेतात. बरोबर. आज आपण पाहिलं की प्लॅन बी म्हणून घेतात, प्लॅन बी म्हणून घेतात. आणि नागपूरमध्ये ना आजकाल बरेचसे स्टार्टअप्स आले, म्हणजे पुणे मुंबईचं कल्चर कॉपी करण्याचा प्रयत्न झाला. बरोबर. मिसळ असो, काही वेगवेगळे पदार्थ, बरोबर, साऊथ इंडियन असो, या सगळ्या. बरोबर. तर तुझं काय वाटतं की काय कारण आहे की ते कंटिन्यू नाही जाऊ शकले किंवा ते थांबले किंवा त्यांना बंद करावं लागलं? त्याचं मागचं कारण कसं काय असं की काही त्यांचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट कमी पडलं की म्हणजे एक्झिक्यूट नाही करू शकत? नाही, त्याचं मागचं मेन रिझन मला असं सांगता येईल की भरपूरसे म्हणजे बाहेरचे ब्रँड्स आलेत काही, तर त्यामुळे जनरली ज्या पर्टिक्युलर पर्सनला फ्रँचायझी तुम्ही देतो की फ्रँचायझी क्वालिफिकेशन क्रायटेरिया जर तुमचा बरोबर असला की यार त्या पर्टनमध्ये ते तेवढं कॅलिबर असायला पाहिजे की कुठला पण बिझनेस सस्टेन करायसाठी 3 ते 6 महिने मिनिमम तुमची कॅपॅसिटी असायला पाहिजे. बरेचसे लोक काय करतात नाही, पूर्ण अमाऊंट स्टार्टिंगलाच टाकून देतात, त्यांच्याकडे बॅकअप अमाऊंट काहीच नसतं. कारण की कुठल्याही बिझनेसला तुम्हाला 6 महिने तर त्याला सेटअप व्हायला द्यावंच लागेल, सर्व्हाइव्ह करायला द्यावंच लागेल. जसं नागपूरचे ब्रँड्स, नागपूरचं कॉरिडॉर 7 तर इंटरनॅशनल लेवलपर्यंत नागपूरचं नाव त्यांनी भरपूर मोठ्या लेवलला नेलेलं आहे. तर नागपूरची कॅपॅसिटी ती आहे असं नाही की नागपूरची ती कॅपॅसिटी नाही आहे की त्या गोष्टीला घेऊन जाण्यासाठी. बस तेच आहे की थोडं एक्झिक्युशनमध्ये, आणि नागपूरची टेस्ट थोडी वेगळी आहे, ती पर्टिक्युलर सिटीनुसार तुम्हाला मॉडिफाईड व्हायला पाहिजे असं मला वाटतं. जर तुम्ही कुठल्या नवीन सिटीमध्ये जाता, तिथली कुठली जर लोकल डिश आहे, सपोज पुणे किंवा नाशिकमध्ये गेलं, तुम्हाला मेनूमध्ये काही ना काही तिथली जी लोकल डिश आहे ती इंट्रोड्यूस आपल्याकडे करावं लागेल. आणि दुसरं महत्त्वाचं हे आहे ना की जर जे काही छोटं मोठं नागपूरचं थोडा पर कॅपिटा इन्कम मला वाटतं की हलकासा कमी आहे अदर सिटी. जरी नागपूर आपली महाराष्ट्राची उपराजधानी असली पण तरी जर तुम्ही बघायला लागलं की पर कॅपिटा इन्कम नागपूरमध्ये आता पण फार कमी आहे. आणि आफ्टर कोविड त्यामध्ये मला वाटतं की इम्प्रोव्हायझेशन होत आहे की जे IT सेक्टर नागपूरला येतं आहे आणि तो जॉब मेजरली जो स्पेंडिंग कॅपॅसिटी ते IT सेक्टरमुळे पर्टिक्युलर सिटीची वाढतं. जर नागपूर जर IT सेक्टर वाईज जर डेव्हलप झाला ना इन्फ्रास्ट्रक्चर, तर नागपूर फ्युचर रेडी आहे नागपूरचं. जर IT सेक्टर वाईज पण जर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज आणखी आल्या आणि जर डेव्हलप झालं ना, ती सिटीची ग्रोथ मला वाटतं की 10x 20 व्हायला. मी तुम्हाला सांगतो की 5 वर्षांतर मी नागपूरला इमॅजिन करतोय की ते पुणेच्या लेवलपर्यंत यायला मला वाटत नाही की त्याला वेळ लागेल. म्हणजे नॉट लेवल, पुणे तर भरपूर नेक्स्ट लेवलला भरपूर तोपर्यंत पुढे गेलेला राहील, पण खूप छान प्रकारे डेव्हलप होऊन जाईल. कारण की लोकांचा पर कॅपिटा इन्कम म्हटलं की लोक स्पेंडिंग कॅपॅसिटी लोकांची वाढून जातात. बघा तुम्ही, म्हणजे असे सुद्धा व्यक्ती आहेत जे आपल्या नागपूरची ओळख बदलणं चाहतात आहे, आपल्या नागपूरला इम्प्रोव्हाइज करणं चाहतात आहे. तर माझं पण सगळ्यांना एकच म्हणजे सांगणं आहे की नागपूरची ओळख अशा पण व्यक्तींकडे आहे आणि या अशा लोकांमुळे पण नागपूरची जी रिअल ओळख आहे ती सगळ्यांसमोर येते. आणि आता उरला प्रश्न की येणाऱ्या काळामध्ये LOC त्यांच्या कस्टमर्ससाठी काय नवीन आणणार आहे, म्हणजे काही वेगळं करणार आहे का? सरप्राईज काही असेल किंवा काही प्लॅन रेडी असेल की मी आता फक्त चहावरून आता कुठेतरी वेगळीकडे जम्प करतोय? नाही, सध्या तरी आमचा फोकस कम्प्लिटली क्लिअर आहे की यार नको सध्या चहा आणि हा जो सेक्टर आहे फूड सेक्टर त्याच्यामध्येच आपण आहे कम्प्लिटली. त्यासाठी हा सेक्टर सेकंडली प्रीमियम कॅफे सुरू करा. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, ज्यांनी तुम्ही कॅफेजमध्ये गेलं की तुम्हाला आता मी भली चहा आहे पण माझा चहाचा देसी मेन्यूज आहे पूर्ण. इथे तुम्ही वेगळं चहासोबत तुम्हाला इथे मिनी बॉम्बे समोसा मिळतील, मूग पकोडे मिळतील, कांदा भजिया मिळतील, कारण की ती त्याच्यामुळे चहामध्ये माझी ओळख आहे. आणि इथे प्रीमियम कॅफेमध्ये ॲम्बियन्सला तिथे आले तिथे आम्ही 2 टाईपचे मेनू दिले, इंडोर मेनू आणि आउटडोर मेनू. तर आम्ही स्टार्टिंगला तो आमचा विचार नव्हता की आउटडोर मेनू आम्ही ठेवूया, पण म्हटलं की यार आपण नागपूरच्या लोकांमुळे नागपूरच्या चहा दे LOCला आम्ही लोकांनी प्रेम दिल्यामुळे आम्ही इथे आता पण 20 रुपयाला चहा आता पण इथे ठेवलेला. आमच्याकडे एक आउटडोर मेनू कम्प्लिटली आहे जिथे तुम्ही बसून आरामात तिथेच पेटी, असं पण नाही की तुम्हाला उभ्याने चहा प्यायचे, ते प्रॉपर आम्ही सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. तुम्हाला 20 रुपयाचा चहा आता पण आम्ही कुल्हड चहा ठेवला आहे, कारण की ज्या लोकांमुळे आम्ही आहे त्या लोकांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे आउटडोर मेनू कम्प्लिटली सेगमेंट आहे. कारण की बरेच जसं की मी कॉलेज लाईफला राहून राहिलेलो आहे, कारण ही स्पेस आम्ही अशी काढली की यार जे कमवणारे आहेत किंवा जॉब करणारे आहेत, ज्यांना बसून मीटिंग घ्यायची आहे किंवा कॉर्पोरेट मीटिंग घ्यायची, कोणाला बर्थडे पार्टीज करायची आहे, कुठला किंवा कोणी कपल डेटला, त्यांच्यासाठी ही स्पेस कम्प्लिटली आहे. पण मला त्या पिरियडला हे पण होतं की कुठला कॉलेजला जाणारा पर्सन असेल 2000 रुपये पॉकेट मनी मिळतात, 2000 रुपयात महिनाभर सस्टेन नाही करू शकत. तर जो माझ्याकडे 50-60 रुपयाची मॅगी मिळते तो इथून त्याला तो खाऊ शकेल का? बरोबर. तर त्या गोष्टी जाऊन आम्ही कम्प्लिटली भान ठेवलं की इथे आम्ही कम्प्लिटली आउटडोर मेनू ठेवलेला आहे. तो पूर्ण मेनू 100 रुपयाचा आतच आहे, जो रेग्युलर आउटलेटमध्ये राहतो. त्या गोष्टीचा आम्ही पूर्ण प्रकारे विचार केलेला आहे
तर तेच नागपूरच्या लोकांसाठी आमच्याकडनं हे आहे. आणि इथे तर आमच्याकडे हॅपी आवर्स पण असतो दुपारच्या पिरियडला. कोवर्किंग स्पेससाठी पण आम्ही देतोय की जर कोणाला नागपूरची गरमी एवढी जास्त असते की दुपारच्या पिरियडला ज्यांचं, कारण की आता जे तुम्हाला सांगितलं की IT सेक्टरवाले नागपूरला येतात वर्क फ्रॉम होम करतात, पण घरून बऱ्याचशा जणांचं वर्क होत नाही, तर ते बाहेर जाऊन जर कुठे जाऊन बसतात किंवा हे करतात, तर त्यांच्यासाठी पण एक डेझिग्नेटेड प्लेस की तुम्ही इथे या. आम्ही प्रत्येक ठिकाणी पॉवर सॉकेट्स दिलेले आहेत, तिथे तुम्ही वर्क पण करू शकता आणि सोबत तुम्ही फूड पण करू शकता. एक विचारायचं होतं मला आतमधून खूप असा, म्हणजे कारण की चहा म्हटलं तर हा सगळ्यांचा ना एक खूप म्हणजे जवळचा आणि मनाचा पार्ट असतो. कसा माहितीये का, जसं माझं लग्न झालं आहे, मी माझ्या बायकोसोबत येणार, चहा, पाऊस सुरू आहे, चहाची मजा घेणार, पावसाची मजा घेणार. अभिषेक आपल्या गर्लफ्रेंड सोबत 42-43 डिग्रीवर चहा लागतो. अभिषेक येणार, आपल्या गर्लफ्रेंड सोबत येणार, चहा पिणार. तर मग काय वाटतं तुम्हाला की ती टपरी आणि आता LOC याचा डिफरन्स काय? कारण की ती जी मजा आहे की पाऊस येऊन राहिलेला आहे, पाऊस बघतोय आपण, थोडा थोडा चहा पितोय, तर ही मजा म्हणजे कसं, म्हणजे उद्या सोडून जर अभिषेक आपल्या गर्लफ्रेंड सोबत आला तर तो मजा कशी घेणार ती? पक्क घेणार. आपल्याकडे ना आउटडोर सेगमेंट आहे. जस्ट इमॅजिन करा की स्लो स्मूथिंग म्युझिक वाजताय बाहेर, तिथे झाडं पण आहे आणि आर्चेस बनवलेले आहेत आणि तिथे बसून तुम्हाला पाऊस पडताना दिसतोय, बसून तुम्ही रिलॅक्स करा. कोणाला एक पाऊस भिजता प्यायला आवडत नाही, ते फक्त रोमँटिक आवडतं. तुम्हाला फक्त चहा पाऊस पडताना दिसायला पाहिजे. तर आपला आउटडोर एरिया कम्प्लिटली असं आणि त्यामुळे तुम्हाला चहा पडताना पण दिसेल आणि पूर्ण थंड वारा फील पण येईल आणि ती चहाचा जो म्हणजे ते कुल्हडमध्ये जो देसी कुल्हड असतो, कुल्हडमध्ये चहा मिळणार, मातीच्या कुल्हडमध्ये तुम्ही चहा प्या आणि चहासोबत तुम्हाला कांदे भजे पण मिळणार, तुला चहासोबत तुम्हाला मिनी समोसे पण मिळणार, सर्व गोष्टी तिथे मिळणार. तो फील कुठेच आम्ही कमी होऊ दिलेला नाही चहाचा. म्हणजे अपेक्षा करतो की लवकर पाऊस पडला पाहिजे आणि अभिषेक वाट बघतोय, अभिषेक लवकरात लवकर आपल्या गर्लफ्रेंड सोबत प्रीमियम मध्ये आला पाहिजे. अभिषेक नेक्स्ट क्वेश्चन. नाही, मला आता कसा आहे, हा असा थोडा असा इमोशनल मुद्दा आल्यावर माझ्याकडे काही असं बोलायला सुचत नाही. तर अशा या आपल्या गप्पा रंगल्या होत्या आणि याच्यातून आपल्याला एक गोष्ट नक्की कळते, आणि खास करून सध्या आपण नागपूर लेवलवर टार्गेटिंग करतोय, तर नागपूरच्या मुलांना खरं तर सांगावं असं वाटतं की जर तुम्ही काही जर ठरवलं आणि तुम्ही त्याच्याबद्दल खरंच तुमच्या मनात जर जिद्द असेल, ध्येय असेल, तर तुम्ही ते नक्की करू शकता. पण त्यासाठी तुमचं शिक्षण पूर्ण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर त्यासाठी नॉलेज खूप महत्त्वाचं असतं. आणि आज आपण पाहिलं की सिव्हिल इंजिनियर पासून ज्युनियर सिव्हिल इंजिनियर पासून टू द ओनर ऑफ LOC, आणि आज LOC इतकं गाजत आहे, प्रीमियम LOC प्रीमियमचे ओनर. सो हा एक प्रवास आहे, जो प्रवास आपल्याला खूप काही शिकवतो. आणि खरंच हे नागपूरच्या युथसाठी इन्स्पिरेशन आहे की जर तुम्हाला जर काही स्टार्टअप करायचं असेल तर तुम्ही ते नक्की करू शकता. मला असं वाटतं की मी या व्हिडिओतून सांगतो की जर तुम्हाला जर तुमची काही स्टार्टअपची आयडिया शेअर करायची असेल किंवा तुम्हाला जर थोडं काही गायडन्स पाहिजे असेल तर माझ्या मते दादा तुम्हाला नक्की गायडन्स करेल असं मी आश्वस्त करतो. चालेल? गायडन्स पक्क करेल, पण त्यांची बिझनेस आयडिया त्यांनीच शोधायची आहे. कोणीच कोणाला बिझनेस आयडिया की यार दादा मला सांग की मी काय करू, ते कोणी विचारायला नको असं मला वाटतं की यार ती आयडिया तुम्हालाच यायला हवी. मी फक्त तुम्हाला गाईड करेल की त्या पाथला जायचं कसं आहे. पण मला जनरली तेच जाणवतं की बरेचसे जण फोन करून विचारतात की यार मी काय करू, मला बिझनेस आयडिया दे. ते मला खूप डिसअपॉइंटिंग वाटतं की यार की बिझनेस आयडिया अशी नाही की यार ती कोणाला पण रँडमली, ती तुम्हाला आवडणारी असायला पाहिजे तरच ती बिझनेस आयडिया सक्सेसफुल होते. मी किती चांगली बिझनेस आयडिया सांगेल ती तुमच्यासाठी कधीच फ्लेक्झिबल काम करणार नाही. हेच आहे की तुम्ही तुमचं ध्येय ठरवा, टार्गेट ठरवा आणि त्याच्यावर एक्झिक्युशन करा. सगळ्यात महत्त्वाचं त्याला प्लॅन करा, फार महत्त्वाचं ते फार महत्त्वाचं. आणि याचं उत्तम उदाहरण आहे. तर अशाच भरपूरशा लोकांसोबत आम्ही तुमच्यासमोर परत भेटत येणारच आहे. पण आजचा हा जो एपिसोड आहे तुम्ही हा नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आज शुभम दादा आज आपल्यासोबत इथे जुळला आणि आज LOCची आम्ही कोल्ड कॉफी पण ट्राय केली. आतापर्यंत तर मी फक्त चहाचा दिवाना होतो, पण आज मला कोल्ड कॉफी पण आवडली आहे. सो तुम्ही नक्की या, ट्राय करा. तर तुम्ही आता LOCच्या प्रत्येक रेग्युलर कॅफेला तुम्ही सर्वजण गेले असाल तर आता सर्व लोकांसाठी LOCच्या प्रीमियम कॅफे ओपन झालेले आहे. तर मी एकच म्हणेल की चाय पे चर्चा का नया अड्डा, स्वाद वही जगा नाही. असंच होतं आणि तुम्ही बघत होतात बातचीत.com आणि आमचं तर ठरलंय टॉपिक कुठलाही असो, बातचीत तो होनी चाहिए. सो या व्हिडिओला परत एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इंस्टाग्रामवर बातचीत.com ला फॉलो करायला विसरू नका. अशा मोर कंटेंट्स आहे. थँक्यू सो मच.